तिथं ते वटवृक्षाखाली महाराजांचं ते चौकडीमध्ये आपण त्या एक देवळी होते आणि त्याच्यात डोकं घातल्यावर आवाज यायचा की हम गया नाही जिंदा आहे. ती परिस्थिती मजलाकीची म्हणून त्या वटवृक्षाखाली आम्ही रात्री झोपायचो. 4च्या आरतीच्या आधी तिथले गुरुजी उठवायचे, आता उठा अंघोळ करून आरतीला या म्हणून. बर म्हणजे इतकी साधं असलेल्या अक्कलकोटपासूनच्या सगळ्या सेवा हे सगळं आम्ही बघितलंय. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये असताना शेगावचे गजानन महाराज लहान वयामध्ये अक्कलकोटात आले. बर स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं. पुढचा विचार काय, पुढं काय करू म्हणून विचार, तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं. तर त्या शेगावमध्ये गजानन महाराज जेव्हा गेले तेव्हा इथं एक पातुरकरांच्या घरी ऋतुशांतीचा कार्यक्रम चालला होता आणि तिथं महाराज पोहोचले. महाराज तिथे त्या ऋतुशांतीमध्ये पडलेल्या उष्ट्या पत्रावळी खात होते. उष्ट्या पत्रावळी खात असताना बंकटलाल आणि कुलकर्णी तिथे जातात. महाराज म्हणतात, महाराज ते उष्ट खाऊ नका, दुसरं अन्न आणून देतो. महाराज म्हणतात, अन्नम ब्रह्मेती, उपनिषदांमध्ये सांगितले म्हणतात की अन्नात ब्रह्म आहे, बाटेल ते अन्न नाही, संपेल ते पुण्य नाही. वा. तर हे अन्न बाटणार कसं किंवा हे खराब कसं आहे? तुम्ही किती माळा ओढा, तुम्ही किती जप करा, तुम्ही किती हार तुरे वस्त्र पेढे गजरे मोठमोठ्या वस्तू देवाला अर्पण करा, भगवंत भेटत नाही. भगवंत भेटण्यासाठी एकमात्र साधन आहे, ते म्हणजे नाम. तुम्ही किती महाराज, किती बुवा, किती बाबा, कितीही देव ऋषी यातल्या सगळ्या गोष्टी करा, तुमचे कल्याण करणारी, स्वतःचा उद्धार करणारी जगात एकमेव गोष्ट आहे, ती म्हणजे स्वतः तुम्ही. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये असताना बाळाप्पा महाराज माझ्या घरची पार्श्वभूमी अगदी 16 ओवळ्याची शिष्टाचाराची होती. तेव्हा मला पानं वाढायची चाललेली, पंक्ती चाललेली, तेव्हा भक्तांनी सांगितलं, बाळाप्पा महाराज पानं वाढा. तेव्हा महाराज म्हणाले, माझी शिवराधना झाली, शिवाची पूजा झाल्याशिवाय सवळ भ्रष्ट होईल म्हणून मी अन्नाला हात लावत नाही. तेव्हा स्वामींनी हाक भरून घेतली, म्हणाले, बाळ्या इकडे आहे. म्हणे काय झालं? तर इतकंच सांगतो म्हणले, लक्षात ठेव, निर्लज्ज गुरु सन्निध हो. महाराज म्हणाले, तो गुरुच्या चरणामध्ये जर जात असशील तर निर्लज्ज होऊन सेवा करायला शिक. जो निर्लज्ज होऊन सेवा करतो तोच सेवेकरी होतो. म्हणून महाराजांची सेवा किंवा स्वामींची, दत्त महाराजांची सेवा करताना निर्लज्ज होऊन, अर्थात असं गजानन महाराज म्हणल्यानंतर आपण चिलीम पाहतो, स्वामी म्हणलं की आपल्याला हुक्का दिसतो, शंकर महाराज म्हणले की सिगारेट असते. सो मग हे लोक त्यावर प्रश्न करतात की मग जर ह्या विभूती अशा सगळ्या गोष्टी करत असतील तर मग आम्ही यांना गुरु म्हणून का मानावं? कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला जो पॉडकास्ट आहे हा वन ऑफ द माझा काय म्हणतात बकेट लिस्टमधला हा पॉडकास्ट होता. आपल्यासोबत आज असणार आहेत ओंकार गुरुजी. इंट्रो तुम्ही बघितलाच असेल, त्यामुळे जास्त काही बोलणार नाही. स्वामी समर्थांचं आणि गजानन महाराजांचे काय संबंध होते, कसं त्यांचं एक कनेक्शन होतं, ऋणानुबंध होते, याविषयी हा पॉडकास्ट असणार आहे. काही स्वामींच्या बखरीमधले काही इन्सिडेंट्स आपण ह्याच्यात बघणार आहोत. अर्थात गजानन महाराजांचे सुद्धा इन्सिडेंट्स गुरुजी सांगतायत, त्यामुळे हा पॉडकास्ट पूर्ण बघा. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहताना तुम्हाला खाली हाईपचं बटन दिसत असेल, सो प्लीज त्या हाईपच्या बटनला सुद्धा टॅप करा. आणि सध्या तुम्ही थोडा प्रतिसाद कमी देताय, कारण काय माहिती नाही, त्यामुळे प्लीज प्रतिसाद द्या, सगळीकडे शेअर करा. आपले पॉडकास्ट पहिले जसे होते तसेच अजून वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. जास्त वेळ घेत नाही, आजचा पॉडकास्ट सुरू होतोय. 3, 2, 1 ॲक्शन. गुरुजी, स्वागत आहे तुमचं कॉस्मोस्टार मीडिया पॉडकास्टवर. नमस्कार. खूप दिवस झाले आम्ही प्रयत्न करत होतो की आपला कसं काय तुम्हाला भेटता येईल आणि पॉडकास्ट करता येईल. सो आमचे जे अभिषेक दादा आहेत शेजाळे, त्यांच्या थ्रू आज आम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आणि तुम्हाला भेटता आलं. आज आपण पॉडकास्ट करतोय, त्यासाठी तुमचे पहिले खूप खूप आभार. थँक्यू, खूप खूप आभार. आणि आम्ही तुमचा सगळा कॉन्टेंट जो असतो इंस्टाग्रामवर असेल, यूट्यूबवर असेल, सगळा फॉलो करतो. तर सुरुवात आजच्या पॉडकास्टची मला यांनीच करावीशी वाटेल की जे आज तुम्हाला पहिल्यांदा पाहतायत कॉस्मोस्टारच्या मार्फत, तर त्यांना थोडीशी तुमची ओळख करून द्या. जसं म्हणलं तसं की सगळ्यात पहिल्यांदा नाव आपण सांगतो की ओंकार राजीव नवलियाळकर, ओळख स्वामी सेवक. वा. ह्याच्या पलीकडं ओळख सांगायची झाली तर म्हणलं तसं की सगळ्यात मोठं जेव्हा आपण सांगतो की आम्ही राष्ट्रपतीला भेटून आलोय, त्याच्यानंतर आम्ही खाली नगरसेवक किंवा अन्य बाबी सांगणं उचित ठरत नाही. त्या पद्धतीने स्वामी सेवक ही सर्वाधार ओळख. वा. पण त्याच्या बरोबरचा प्रवास जो होता तो
सुरुवातीचा काळ अगदी गरिबीचा, परिस्थिती, आई-वडिलांच्या हलाखीची म्हणजे म्हणतात की सहानुभूतीचे वारे घेऊ नये काही कथा सांगून. पण तरी समजण्यासाठी म्हणून एवढंच की ज्या परिस्थितीमध्ये म्हणजे आई-वडिलांची परिस्थिती अगदी हं, नाजूक, वडील रिक्षाचालक, हं, आई हं. खाजगी कंपनीमध्ये कामाला. अशा फेजमध्ये घरात असलेली स्वामी सेवा, त्यामध्ये नोकरी, मंत्रालयासारखा जॉब हां. आणि चांगल्या पदावरची नोकरी सोडून येऊन स्वामी सेवेमध्ये रुजू होणं. हा सगळ्यामध्ये एक एक फक्त मध्ये गोष्ट घडत होती, की जसं आपण म्हणतो, की जन्माला आल्यापासून देवसेवा आणि देशसेवा या दोन्ही घडाव्यात. हं, हं. तर त्याच ब्रिदला अनुसरून देशसेवा घडत होती. हं, हं. पण देवसेवा अर्थात स्वामींची सेवा तिकडे होत नव्हती. हं, मुंबईला गेल्यानंतर, मंत्रालयात जॉब लागल्यानंतर. पण त्या देवसेवेकडे वळायच्या आधी स्वामी महाराजांनी असे काही चान्सेस किंवा अशा काही घटना घडत गेल्या, की आपोआप कोल्हापुरात आलो. वाह! आणि जसं आपण विचारलत, की मधला प्रवास किंवा काय, तर एक काळ असा असतो, की आपल्याला आपल्या आई-वडिलांकडनं फोर्स असतो, की आपण जॉब करायला पाहिजे, नोकरी चांगली करायला पाहिजे. पण तेव्हा असं होतंय, की कुठेतरी धार्मिक हे असावं, कुठं वेगळे काहीतरी हे गोष्टी असतात. हं. तर माझं स्वप्न होतं, की आर्मी जॉइन करावी. वाह! पण काय म्हणतात, की ते नियतीला मान्य नव्हतं. मग आई-वडिलांनी पाळणा घरात ठेवलं सांभाळायला आणि तिथे एका मुलानं खेळता-खेळता टाचणी मारली आणि डाव्या मेंदूपासूनची जी डोळ्यापर्यंतची आर्टरी असते, हं, हं. रक्तवाहिनी, ती तुटली. डोळा पूर्ण निकामी झाला. ॲज वी नो की देअर इस नो एनी स्पेस टू फिजिकली चॅलेंज्ड पर्सन्स इन आर्म्ड फोर्सेस. हां. त्याचप्रमाणे मला आर्मीमध्ये कुठलीच जागा मिळाली नाही, काय नाही. हं, हं, हं. आणि मग काम चालू राहिलं. फक्त डोक्यात एक होतं, की मला माझ्या वडिलांना वाटतंय, की मी आर्मीत असावा. हं. म्हणून मग मी आपत्कालीन संस्थांमधनं काम करायला लागलो. आपत्कालीन वाह! सेवा करायला लागलो. बघता-बघता तो प्रवास फार पुढे गेला. म्हणजे असं म्हणू नये, की बऱ्याच लोकांनी थोडंफार त्यावेळेला असं म्हटलं, की "काय बामणाचं पोर प्रेतं काढतंय." असं. पण मला त्या टॅगलाईनशी कधी मॅटरच करत नव्हता. मला प्रेतं काढणं हे बामणाचं पोर याच्याशी काय देणं-घेणं वाटत नव्हतं हं, ऐकताना. हं, हं. पण प्रेतं काढतंय हे महत्त्वाचं म्हणतात. प्रेतं म्हणजे जी बेवारस प्रेतं पडलेली असतात किंवा हां. काय होतात, तर त्याचे अंत्यविधी करायचं काम आम्ही करायचो आमच्या संस्थेमार्फत. बरं. तर मग तो मला फार चांगला वाटायचा. कारण ज्याला नाव आहे त्याला पेटवायला सगळेजण जातील. हं. पण ज्याला नाव नाही त्याला स्वतःचं नाव आणि स्वामींची छाया देऊन अंत्यविधी करण्याचा जो आनंद आहे, तो मला हां. वेगळा वाटायचा. ते काम चालू राहिलं. वाह! त्यातून राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला. एक ओळख मिळत गेली. फक्त म्हटलं तसं, की सगळ्याचा शेवट एवढाच सांगतो, की काळ जेव्हा काय नव्हतं, खायला हं, हं. नव्हतं, तेव्हा खायला नाही म्हणून समाज नावं ठेवतो. हिने काहीतरी करायला पाहिजे, आई-वडील यांनी कशाला हे स्वामींचं काहीतरी करतात, त्यापेक्षा पैसे साठवून घर घ्या, हं, असं म्हणून हं. नावं ठेवली गेली. नंतर परिस्थितीनुरूप नोकरी करायला पाहिजे ह्यानं, हे काय आपत्कालीन प्रीत काढत बसलाय म्हणून नावं ठेवली. नंतर मला त्यात राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला. नाही, नाही, नाही चांगलं काम करतोय आता असं, असं, हां. असं झालंय. पण काय पुरस्काराच्या भाकऱ्या भाजल्या जातात का म्हणून नावं ठेवली. बापरे! नंतर पुन्हा म्हटलं तसं की स्वामी महाराजांच्या सेवा या चालू राहिल्या. म्हणले स्वामी, स्वामी करून काय होणार आहे? काय नोकरी करायला पाहिजे. नोकरी करायला लागल्यावर म्हणले मोठा झालाय आता स्वामींना विसरलाय म्हणून नावं ठेवली. मंत्रालयातून सगळं स्वामी समर्थांचा मार्ग घेण्यासाठी हं, हं. सगळ्या राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष अधिकारी पद सोडून कोल्हापुरात आलो. हं. तेव्हा म्हणले, "काय मंत्रालय सोडलंय, धोतर घालले बसलाय" म्हणून नावं ठेवली. पण या सगळ्याचा बुलेट पॉइंट एकच सांगतो, हं, हं. की ज्या स्वामी महाराजांच्या सोबत, ज्या स्वामी महाराजांसमवेत हा सगळा प्रवास झाला, ज्या स्वामी महाराजांची सेवा करताना कोल्हापुरात अन्नछत्र मंडळाची जेव्हा पालखी येते, तेव्हा जो ओंकार वेड्यासारखा त्या पालखीमागे पळत होता, ती हं, हं. पायघड्या घालायला, ती माती उचलायला, ते सगळे पडलेलं सगळं उचलायला, जो तिथं कोल्हापुरातल्या प्रत्येक घराघरात फिरत होता, त्या स्वामी महाराजांनी त्या घाण झालेल्या अंगावर ज्या पायघड्या खेळल्या, त्या ओंकारला आज जिथं जातील तिथं 200 मीटर फुलाच्या पायघड्या घालून आत घेण्याची सोय केली. ही केवळ आणि केवळ आणि केवळ स्वामी कृपा आहे. वाह! म्हणून म्हटलं, की या सगळ्याचं एकच शेवट आहे, हं, हं. की स्वामी कृपेचं वैभव मला मिळालं. याच्या पलीकडे मला कुठल्याच गोष्टी किंवा काय प्रवासात अधोरेखित कराव्या असं वाटत नाही. वाह! काय सुंदर सांगितलत गुरुजी. मग आता मला यावरून हेच विचारावसं वाटेल, की अध्यात्म किंवा स्वामी समर्थ आणि तुमचं नातं केव्हापासून आहे? कधीपासून आहे? जसं विचाराल, की आता जसं तुम्ही विचारलं, की माणसाला विचारतात, की आपलं वय किती? मला जर कोणी विचारलं, की तुझं वय किती? तर मी म्हणजे 33 सांगेन आणि जर विचारलं स्वामी सेवा किती? मी सांगेन 34. का अच्छा. तर आईच्या गर्भापासून ते कुठं सुटलंय असं. वाह! म्हणजे घरात आई-वडिलांपासून आजोबा किंवा आजी स्वामींचं स्वामी, स्वामी असं आपल्या कोल्हापूरमध्ये तेव्हा छत्रपती संभाजीनगरपाशी एक मंदिर होतं हां. आणि तिथं आमचे वडील मला कायम चालत, चालत, चालत हाताला धरून त्या मंदिरापाशी न्यायचे.
आणि मग जेव्हा म्हणजे मला आठवतंय, की आम्ही स्वामी समर्थांच्या अक्कलकोटच्या मंदिरात जेव्हा जायचो, तेव्हा मी त्या मंदिरात क्रिकेटनं खेळलेलो आहे लहान हां. मुलांसोबत हां. जो समोर आता जिथं महाराजांचा अंगरखा ठेवलेला आहे, जिथं भवानीची मूर्ती असते, ती हो. कैको वर्षापासून आहे. तिथं आत्ता जे एक हल्ली-हल्ली नवीन ट्रेंड आलाय, की तिथं ते लाल धागे गुंडळतात, हं. कार्यसिद्धी होते, असं काहीतरी कुणीतरी पसरवतं नरेटिव्ह आणि तसं ते होत जातंय. करेक्ट. तसे ते तिथं ते दोरे गुंड तिथं ते वटवृक्षाखाली महाराजांचं ते चौकटीमध्ये आपण त्या एक देवळी होती आणि हो. त्याच्यात डोकं घातल्यावर आवाज यायचा, की हं. "हम गया नहीं जिंदा है." तिथं वाक्यही ते लिहिलेलं होतं. आणि पूर्वी त्या वटवृक्षावर एक वाक्य लिहिलेलं होतं, की "ह्या वटवृक्षाने श्री स्वामींसी पाहिले." त्या वटवृक्षाखाली आम्ही खेळत बसायचो. बरं. आम्ही परिस्थिती म्हणजे प प हलाखीची म्हणून त्या वटवृक्षाखाली आम्ही रात्री झोपायचो. 4च्या आरतीच्या आधी तिथले गुरुजी येऊन उठवायचे, "आता उठा, अंघोळ करून आरतीला या" म्हणून. बरं. म्हणजे इतकी साधं असलेल्या अक्कलकोटपासूनच्या सगळ्या सेवा, हे सगळं आम्ही बघितलंय. हां, म्हणजे हां. मी सांगतो, मी काय म्हणतो, तर मी स्वतः हे लहानपणापासून मला आठवतंय, की आम्ही हं. तिथं खेळलोय, सगळं महाराजांच्या आता जिथं म्हणजे हे कोणाला माहीतही नसेल, आपण जिथं महाराजांची प प प प्रदक्षिणा घालतो, हो, त्या हो. प्रदक्षिणा मार्गाच्या मागे एक महाराजांची खोली आहे, जिथं महाराजांचं ते पलंग ठेवलेला हो, आहे. तिथून साहित्य. एक मागे एक खोली आहे छोटी आणि हं. तिथं महाराजांची पालखी ठेवलेली असते. बरं. कायम ती कुणाला म्हणजे दृष्टीच नसते किंवा दिसत नाही. त्या खोलीत जाऊन आम्ही खेळत बसायचो. बरं. तिथं काहीतरी म्हणजे लहान मुलं म्हणतात ना, तिथली हां, हां, असलेली हां. परिसरातली मुलं किंवा असं इतकं सोपं छान सोपं. मंदिर होतं. 10, 15, 20 माणसं असं. हां, हां, आणि हां. आता जी गर्दी आणि हे सगळं कालानुरूप म्हणजे महाराजांनीच श्रीपाद स्वामींचं आपण एक स्तवन ऐकताना ऐकतो, की हं. दिगंबरं भस्म सुगंध लेपनम. त्याच्यामध्ये एक येतंय, की कृते जनार्दनो देवश्रेयतायां रघुनंदनः द्वापारे रामकृष्णश्च कलौ श्रीपाद श्रीवल्लभः. कृतापासून ह्याच्यापासून जसा जनार्दन आहे, हं. तसं त्रेतामध्ये जसं म्हणजे जसं प्रत्येक युगायुगात द्वापारात भगवान कृष्ण आहेत, त्रेतामध्ये रामचंद्र आहेत, तसं कलियुगात श्रीपाद आहेत. त्या वाह! पद्धतीने ह्या युगामध्ये हे स्वामी चक्र किंवा स्वामींचे अवतार किंवा किंवा स्वामी हा दत्त संप्रदाय हो. एकंदर खूप, खूप, खूप वाढीला जाईल आणि ते आम्ही बघितलं, की मग तेव्हापासून हे स्वामींचं नातं. त्यावेळेपासून आई-वडील घेऊन जायचे. तिथं हां. बसून ते खायचं. तो प्रसाद झाला की आरतीला एक 10-15 माणसं, ते शंखतीर्थ मिळायचं. अच्छा. असं सगळं हे अगदी लहानपणापासून बघितलेलं आहे. हं, हं. आणि जसं म्हणतात की बुडत्याला काठीचा आधार. तसं आमची आई कायम म्हणायची, की माझ्या आईची परिस्थिती फार हलाखीची माहेरी म्हणजे तिचे वडील फार अगदीच ती 4 वर्षाची असताना गेले. बरं. तेव्हा मातृछत्र आईवर सगळी जबाबदारी होती. पितृछत्र हरवलेलं. त्यामुळे ती कायम म्हणायची, की माझं माहेर अक्कलकोट. वाह! त्यामुळे ती अक्कलकोटलाच माहेर म्हणायची. त्या भावनेनं आम्ही तिथं जायचो, राहायचो. हं. पूर्वी ती नॅरोगेज गाडी होती. म्हणजे कोल्हापूरपासून हां. त्या पंढरपूरला जातानाही 10-12 तास लागायचे. अगदी डिगी, डिगी, डिगी हळू गाडी ती हां, असायची. हां. त्या गाडीनं आम्ही जायचो. सोलापुरात उतरा. असे हं. खूप खूप, खूप. महाराजांशी संबंध म्हणाल तर हा फार असा अगदी हं. आपण जसं सांगतो की आजोळी जाताना काय-काय हां. करतात तशा पद्धतीचा आहे. वाह! याचसोबत एक असा प्रसंग घडला होता, की ज्यावेळी तुम्हाला एक असं म्हणूयात, की धावता एक स्वामींचं दर्शन झालं होतं. हं. सो तो एक आम्हाला सांगा? किस्सा म्हणजे कसा, की स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन म्हणा किंवा या सगळ्या जसं हल्ली बघा तुम्ही कोणी विचारलं, की एक मी हल्ली फार बघतो, की लोकं येतात मला म्हणत असतात, की महाराजांचा दृष्टांत झाला, हां. महाराज दिसतायत, महाराज अंगात येतायत, महाराज स्वप्नात आले, असे कित्येक किस्से. पण मी म्हणलं ना, की प्रामाणिकपणे सांगू तर मला असं कधीही कुठली गोष्ट झाली नाही. बरं. कसला दृष्टांत नाही. स्वामी समर्थ महाराज कधी उभारले नाहीत, कधी अंगातही त्याहून आले नाहीत. एकच गोष्ट प्रामुख्याने मला सांगावीशी वाटते, की एक प्रसंग आमच्या बाबतीत घडला. ज्या प्रसंगानं जागृती दिली हं. सेवा कार्याला, तो असा, की जेव्हा आत्ता जिथं मंदिर स्वामी समर्थ सेवा सदन ट्रस्ट अगदी म्हणतात जो वटवृक्ष उभारलाय, ते मंदिर होण्यापूर्वी सगळ्यात पहिलं जुनं मंदिर जिथं होतं तिथं मला सवय होती, की स्वामी समर्थ महाराजांच्या उत्सव काळामध्ये महाराजांना फुलांची छत्री करायची वाह! आणि ती छत्री केलेल्या दुसऱ्या दिवशी महाराजांना नमस्कार करून काढताना महाराजांना मी म्हटलं, की "महाराज, आपल्याला छत्री केली आहे, तर माझी एक इच्छा आहे, मला माझं स्वतःचं छत्र मिळू दे. मी आपला उत्सव मोठा करतो." वाह! त्याप्रमाणे 1 वर्षाच्या आत घर झालं. मग घर झाल्यावर आता हे करायला पाहिजे, उत्सव सगळा पार पडायला पाहिजे म्हणून आम्ही अ, उत्सव करायच्या दृष्टीने पत्रिका कागदावर अशा झेरॉक्स हां, पेपरसारख्या हां. पत्रिका काढल्या. त्याला हळद-कुंकू लावून जवळपास 400-500 घरामध्ये त्या वाटल्या गेल्या. हं. आणि झालं असं, की ह्याच दरम्यान माझ्या आईला उठली नागिण, ज्याला आपण हर्फीज हो, म्हणतो. हो, हो. ती अशी पूर्ण तोंडापासून तिचा पट्टा आला आणि ते अगदी जिभेपर्यंत हे झाले आणि ते फोड इतके वाढले, की कोल्हापुरात मंगळवार शुक्ल डॉक्टर म्हणून आहेत. ते म्हणले, "तुम्ही चांगल्या दवाखान्यात त्यांना न्या, कारण ह्या फार हे फोड फुटले तर हं. जगणं अवघड आहे." अशा हं. फेजमध्ये मग एक वाईट वाटतंय आपण महाराज आम्ही उत्सव आपला करणार होतो, हे करणार. काय विघ्न आणलं?
वडील आमचे तिथं नाथागोळे तालीम म्हणून आहे. तिथं रिक्षा आमचे वडील रिक्षा चालवतात. हं, तर हं. रिक्षा चालक बाबा चाललेले आणि त्या नाथागोळे तालमीच्या तिथं ब्रेक फेल गाडीचा झाला. म्हणजे पंपिंग ब्रेक रिक्षाला असतात. ओके. गेंजगे म्हणून एक परिवार आहे. त्यांच्या म्हशी पुढे चाललेल्या. त्या त्या म्हशींना काय व्हायला नको हं. म्हणून ते पटकन ब्रेक पंपिंग करायला की ते आवरलं नाही आणि ती गाडी रिक्षा तिरकी येऊन पलटली. बाबा बाहेर पडले. हां. बाबांचा पूर्ण पाय मोडला, हात मोडला. बाबा अडकले. आईची परिस्थिती अशी झाली. झालं असं की उत्सव करणार मी लहान, मी हो. इतकं का उत्सव किंवा हे मोठे स्वरूप करू शकत नाही. आणि महाराजांकडे गेलो, खूप रडलो. म्हणलं, "महाराज, मला उत्सव ओंकारचा करायचा नव्हता." म्हटलं, "महाराज, हं. तुमचा करायचा होता. हे का असं केलं?" असं म्हणून आपण म्हणतो ना, की आदरानं भांडतो. बरोबर. तशा पद्धतीने महाराजांकडे भांडायला गेलो. आणि हे सगळं झालं आणि बघता-बघता एक दुपारची वेळ साधारण 11:30-12ची एक असे भले मोठे उंच सद्गृस्त आले आणि म्हणे, "तुझ्या बानं मला धाडलंय." हां. कशासाठी? तर "वाईस तुझी कामं उरकून घेऊ हा. काय भाकर तुकडा माका घाल, बाकी पैका तू काय देणार आहेस तर दे, नाहीतर काय नाही." एवढं. आणि झालं मग ते कामं करायला लागले. आमची पाण्याची टाकी अशी वर होती. त्यात त्यांनी पाणी सोडलं. हां. पायाने ती रेचली खाली. म्हणजे 1 फूट टाकी, जे सामान्य शक्तीला शक्य नाही शक्य माणसाच्या. नाही. ती टाकीली. फुलाचं झाड होतं. म्हणले, "फुलं तोडू नकोस," म्हणले. "झाडं येतील त्याला, फुलं येतील त्याला," म्हटले. हं. झालं ते झालं. एक जनरल असं डिस्कशन होतं तसं. मग खायला दे म्हणले आणि योगायोगानं मी ह्या दोघांना बरं वाटावं म्हणून प्रसाद आपण म्हणतो ना, की महाराजांसाठी प्रसाद केला. तो प्रसाद त्यांना दिला. हां. पाणी पिलं आणि शेवटी "पैका आणजा" मला म्हटले. मग पैका आणजा म्हटल्यावर मी वर आमच्या जिन्यात चढून गेल्यावर म्हणजे अगदी किती म्हणतो 12 ते 13 पायऱ्या चढून पैसे घेऊन ₹530 घेऊन खाली येईपर्यंत ते घरात नव्हते. हां. घरात जे काही पैसे होते म्हणजे एवी-तेवी बिगाराची हजेरी म्हटलं मी ₹400 असती. तर हं. जे काही असतील ते त्यांना देऊ. त्यांनी इतकी कामं केलीत म्हणलं आणि काय वाटत असेल तर उद्या या देतो असं हां. सांगूया. उत्सव तरी पार पडेल आपल्या या भावनेनं. हं. त्यांना पैसे मी सगळे घेऊन येणार पण ते नव्हते. मी बरं. वडिलांना फोन केला. बाबा म्हटलं, "तुम्ही कुठे आहे?" तर बाबा म्हटले, "मी पूर्वा हॉस्पिटल म्हणून आहे कोल्हापुरात. तिथं मेडिक्लेमच्या सह्या घेण्यासाठी डॉक्टरांसमोर बसलोय." म्हणले. "आई कुठे आहे?" "आई माझ्यासोबत आहे." म्हटलं, "सकाळी तुमचे मित्र आलेले आणि त्यांनी मला मंदिरामध्ये असं-असं हे सगळं आपल्या घरामध्ये हे सगळं काम करायला आणि मदत केली. पण त्यांनी पैसे दिले नाहीत. त्यांनी सांगितलं तुम्ही पाठवलंय." म्हणले, "कोण मित्र? मी कुणाला पाठवलंय?" म्हणले. हां. "मी कुणालाच पाठवले नाही. कोण मित्र नाही, काही नाही, हां. काहीच नाही." मलाही शॉक बसला. म्हटलं, "महाराज 101% आपण आलात," म्हटलं. महाराजांसमोर गेलो आणि मग एक म्हणतात की जागृती झाली, की महाराज म्हणे म्हटलं, "तुम्ही आलात तर" ते आठवलं की त्यांनी नाव काय सांगितलेलं बाबा म्हटले मला हां. फोनवर. मग मला ते कळालं, की त्यांनी मला नाव सांगितलं ब्रह्मानंद. हे ब्रह्मांड नायक नव्हे, पण हं. ब्रह्मानंद नाव बरोबर. सांगितलं. ब्रह्मानंद म्हणजे जो चिदानंदी लीन आहे. म्हटलं, "महाराज 100% आपण येऊन गेलात." हं. आणि दरम्यान बरोबर एक आमच्या घरी जे सेंटरिंग काम किंवा काय हे करत होते, त्यांना स्वप्न दृष्टांत झाला बाबा महाराज अरवीकरांचा बरं. आणि ते घरी आले आणि त्यांनी सांगितलं, की असा-असा प्रसंग घडला ओंकार आणि महाराज स्वप्नात आले आणि तुझं हे काम जेव्हा चाललेलं तेव्हा आम्ही हे पैसे किंवा ह्या गोष्टी ज्यादा सांगितलेल्या. हे असं झालेलं आहे, तसं झालं असे म्हणले. त्यांनी पैसे परत दिले बरं. आणि उत्सवात आणि पैसे घ्या या भावनेनं पैसे परत दिले आणि निघून गेले. आणि त्यावेळेला मला लक्षात आलं, की म्हटलं 101% स्वामी महाराज स्वामीच. येऊन गेले. हा एक प्रसंग असा घडला, की ज्या प्रसंगानं पूर्ण हलवून टाकलं. बरं वाह! त्यानंतर तद्वत ह्या घडीपर्यंत त्या इस्माला किंवा त्यांना मी कधीही बघितलं नाही, कधीही नाही. हं. त्यामुळं एक काय म्हणतात, की आजही एक प्रचिती महाराजांनी दिली, की भक्तवत्सल का म्हणावं? तर ते महाराजांनी सांगितलं. जसं मी सांगितलं, की हा प्रसंग म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सार आहे. याचा अवडंबर नव्हे किंवा याची कुठलीही मला कुणीही या प्रसंगाला अंधश्रद्धा घेऊन किंवा असं घ्यावं आणि हं. महाराज येतील घरी किंवा मी पण सेवा केली तर असं मला अजिबात वाटत नाही. फक्त मला इतकंच सांगायचंय, की महाराज साधे आहेत, हं. सोपे आहेत, सरळ आहेत आणि प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करणारे आहेत. मग ते कशाही माध्यमातनं, कुठलंही माध्यम होतील, मग ते बिगाऱ्याचं काम करतील, हां. ते काही करतील किंवा काय करतील. हा एक प्रसंग मात्र माझ्या आयुष्यात एवढ्या एवढ्या 25-30 वर्षाच्या ज्या काही सेवा झाल्या, त्यात अगदी आठवणीत राहण्यासारखा घडला. वाह! वाह! आता थोडं या आत्ताच्या ह्याच्यात येतो मी. आता जो आपला वेळ चाललाय त्यात, की आम्ही तुमचं जेव्हा कंटेंट बघतो Instagramवर, तर त्यात आम्हाला सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे स्वामींची गाणी गात-गात तुम्ही आणि तुमच्यासोबत अनेक स्वामी सेवेकरी जे असतात, ते चाललेले असतात गाडीतून. तुमच्या हातात आम्हाला पादुका दिसतात आणि ते रील्स आम्ही कंटिन्युअसली फॉलो करतो. तर ते एकंदर काय आहे? त्या पादुका काय आहेत? त्याचं तुम्ही काय करता? खरी खरी मजा कशी आहे माहिती आहे का, की महाराज कसे भक्तवत्सल असतात त्या पादुकांचं तसं उदाहरण आहे.
म्हणजे आपल्या स्वामी समर्थ सेवा सदन ट्रस्टच्या पादुका आम्ही ज्या त्या घेऊन जातो, त्या स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेल्या पादुका नाहीत. बरं. ही वस्तुस्थिती स्पष्ट आहे. कारण स्वामी समर्थ महाराजांच्या काळात महाराजांचे जे भक्त होते, ज्यांचा उल्लेख बखरीमध्ये आढळतो, ज्यांचा गुरुलीलामृत आढळतो, ज्यांना चरण पादुका महाराजांनी दिलेल्या आहेत, तेवढ्याच लोकांकडे स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चरण पादुका आहेत. हं. फक्त आपल्या पादुकांचा इतिहास असा, की अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे आम्ही काय करतो, तर मंदिरमध्ये आम्ही पुस्तकं लिहून द्यायचो. जे श्री स्वामी समर्थ नाव, हो. श्री स्वामी समर्थ लिहितात. तर त्याचा 2.25 कोटीचा आम्ही संकल्प केलेला, की वाह! ते लिहिणार आणि आजही आपण जर आपल्या स्वामी समर्थ सेवा सदन ट्रस्टमध्ये आलात, तर तिथं आम्ही वह्या अशा दिलेल्या असायच्या, ज्याच्यात 5040 नावं पूर्ण होतात एका वहीमध्ये. बरं. अशी कित्येक नावाची लिहायची. म्हणजे नावाचा संकल्प का तर काया, वाचा, मन सगळ्यातनं तो होतो हं, हं. आणि त्याची प्रत्येक पानं फाडून आम्ही मंदिराच्या प्रत्येक एक विटेवर मी आणि माझ्या वडिलांनी स्वतः लावलेली आहेत बांधकाम होताना. बरं. का तर स्वामी नामाची भिंत व्हावी आणि तशीच ती पानं आम्ही अक्कलकोटमध्येही द्यायचो. बरं. तर दरम्यान असं झालं, की अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिरामध्ये ते दिल्यानंतर मध्यंतरी बघा एक असा एक हे होता, की महाराजांचा तो वटवृक्ष जेव्हा हे केला, त्याच्या शिखा जेव्हा पडायला आल्या किंवा त्या हं. मंदिराला हे व्हायला नको या उद्देशाने काढल्या गेल्या, त्यातून पादुका तयार केल्या जायच्या हो. आणि त्या दिल्या जायच्या. तर मंदिरामध्येच एक सिद्धू कुंभार म्हणून सेवेकरी आहेत. ते कित्येक वर्ष महाराजांची हुक्का सेवा करतात. हं, हं. तर त्यांनी मंदिरच्या लोकांशी ओळख करून दिली आणि म्हणले प्रसादिक पादुका आपल्याला महाराजांच्या लावून देतो आपण एवढी सेवा करताय. तर महाराजांच्या परिक्रमेत पालखीमध्ये ठेवून त्या पादुका त्यांनी दिल्या. हं, हं. मग एक एक आपण म्हणतो की नाही आनंद म्हणतात, तसं एक हो. जवळ-जवळ या गोष्टीला 10-15 वर्ष झाले. त्या पादुका मिळाल्या आणि एक असा प्रसंग आला, की माझी इच्छा होती, की त्या पादुकाला चांदीचं कव्हर आपण जसं अक्कलकोटमध्ये असतं तसं तसंच करावं. कर. पण ह्यामध्ये कुठलाही महाराजांना चं प्रेम नाही, सोन्याचं प्रेम नाही. सोने आणि माती दोन्ही महाराजांना समान आहे. पण हं. एक आपला भाव, की त्याचा लोकं दर्शन घेतात. त्याचा ओष्ठांग तुटू नये किंवा खराब होऊ नये, या भावनेनं ते करावं. मग एक दिवशी आम्ही घरातली गणपतीची जी चांदी असते हो. 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम सगळी मोजली तर साधारण 200-300 ग्रॅम ती चांदी झाली आणि पादुकांना लागणार होते 1 किलोपेक्षा जास्त. बापरे! मग झालं असं, की त्याच दिवशी मी स्वतः म्हणजे फार हळवा होऊन म्हटलं, हं. "महाराज, आपल्याला जर ह्या पादुकांना चांदी करणे इतपत माझ्याकडे तयारी नाही होत आहे, तर मला स्वतःला चांदी सोनं घालून मिरवायचा अधिकार नाही. बरोबर. मुळात त्याची आवडही नाही. पण तरीही मी हातात गुरुमुद्रेत मिळालेले गुरुप्रसादिक नाथ मुद्रेमध्ये मिळालेले एक कडं, हे सुद्धा काढलं आणि सगळं जे काय महाराजांच्या तिथं ठेवलं. म्हटलं, "महाराज, जोपर्यंत जीवात जीव आहे, तोपर्यंत अंगाला चांदी सोनं लावणार नाही, असा संकल्प आपल्या पायावर ठेवतो," म्हटलं. बरं. आणि तसा संकल्प ठेवला आणि मी आपल्या कोल्हापूरमध्येच कळंबा परिसर म्हणून तिथं मगदूम म्हणून आहेत. मनीषा मगदूम ज्या मंदिरात अनेक वर्ष सेवेला येतात. त्यांच्या घरात वास्तुशांतीच्या निमित्तानं गेलो. बरं. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघताय तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. तिथंच मला कोल्हापुरात म्हणजे आपले चोळाप्पा महाराजांचे वंशज हं. ज्यांच्याकडं चांदीचं काम किंवा ह्या गोष्टी करतात, तर हो. त्यांच्याकडून फोन आला वेद पाठक म्हणून, की दादा असं-असं आहे आणि महाराजांच्या ज्या चांदीच्या चरण पादुका आहेत, तर त्या पादुका आता तिथं मठामध्ये नवीन करतायत आणि या जुन्या पादुका त्यांची इच्छा आहे, की त्या कुठं चुकीच्या ठिकाणी जाऊ नयेत जाऊन ये. किंवा ह्या पादुकांना खूप लोकं मी इतके हे देतो, मूल्य देतो, हे देतो, ते करतात. तर ह्या तुम्ही घेऊन जाल का? असा बरं. त्यांचा फोन आला. म्हटल्यावर मी एकदम ब्लँक म्हणतात की नाही, की हां. शून्यातीत अवस्थेमध्ये गेलो, की महाराज तुम्हाला भक्तवत्सल अजून किती म्हणू? की सकाळी मी तुम्हाला सांगतोय, मी रडतोय तुमच्यासमोर, की तुमच्या पादुकांना चांदी नाही करता येत आहे. मला विकत चांदी मिळाली असती. ₹1,00,000 ₹2,00,000 घालून मिळणं सहज शक्य आहे. पण त्याला समाधीचा इतिहास नाही आहे. हां. ज्या पादुका समाधीवर राहिल्या, ज्या म्हणजे आपण फोटोमध्येही बघा, की चोळप्पा महाराजांचे वंशज जे आहेत संकेत गुरुजी, हां. तर ह्यांच्याकडे त्या होत्या. वापरात होत्या आणि केदार गुरुजी, संकेत गुरु म्हणजे मला त्या नावात कन्फ्युजन आहे. हं. पण वेद पाठक जे कोल्हापुरात आहेत त्यांच्याकडे त्यांनी दिल्या आणि त्यांना एवढंच सांगितलं, की त्यांनी दादा याचं हे आणि त्यांचा विचार असा होता, की ह्या पादुकांची सेवा ही हं. समाधीवर झाली आहे. हां. त्यामुळे ह्याची आटणी करायची नाही. ह्याला गरम ह्याच्यात उकळायचं नाही किंवा चांदी म्हणून वापरायची नाही. बरं. तर याचा असा विनियोग करूया आणि मग त्या पादुका त्या दिलेल्या खडावांवर बरोबर चांदीचं आवरण ते बसलं. वाह! म्हणजे वटवृक्षाकडून मिळालेल्या प्रासादिक पादुका, हं, हं. त्याच्यावर मिळालेल्या चांदीचं प्रासादिक समाधीचं कव्हर असं हां. मिळालेलं ते संयुक्त मिश्रण आहे. संयुक्त आहे. आणि म्हणून त्याचं एक आणि विशेष सांगू का, की पालखीतून मिळाल्यामुळे आमच्या डोक्यात पालखीत ठेवून दिल्यामुळे आमच्या डोक्यात असं होतं, की त्या पादुका आपण
सगळीकडेच जायचं. तिथं म्हणजे कुठं? जिथं मंदिरात. कुणाच्याही घरात मला कोण म्हणेल, की "दादा 2,000 देतो, 5,000 देतो पादुका." तसला प्रकारच नको. नको. कोणी मला ₹1 आमिषही द्यायला नको आणि त्या भावनेनं मी त्या पादुका तिथं न्यायलाही नको. हां, हां. तशा म्हणून कधीही कुठं कुणाच्या घरी नेण्याचा प्रसंग आला नाही. हं. आणि अगदी आम्ही कुठं राहणार असू, म्हणजे तुमच्या घरी राहतोय आणि तिथं प्रसंग येतो, तर तिथं पादुका. कारण गाडीत ठेवून पादुका बाहेर आम्ही झोपणं योग्य वाटत. बरोबर. तेवढ्यापुरत्या त्या पादुका. नाहीतर त्याचा प्रसार करणे, महाराजांच्या पादुका असा विषयच येत नाही. काहीच नाही. तसा सांगायचाही प्रश्न नाही. फक्त एवढंच, की त्या पादुका जेव्हा मिळाल्या, त्यानंतर आज जवळपास 5 ते 10 वर्षामध्ये कमीत कमी 100हून अधिक मूळ देवस्थानांना त्या जाऊन आलेल्या आहेत. वाह! सगळीकडं त्याच्यात स्वामी समर्थांची आपण म्हणतो ना, चरण पादुकांच्या दृष्टीनं जे विधी आवश्यक असतात ते गुरुजींकडून सगळे. करून त्या पादुका इतक्या देवस्थानात जाऊन आलेल्या आहेत, की प्रत्येक देवाच्या मूळ गाभाऱ्यामध्ये हं. त्या देवतेपाशी त्या जाऊन त्यामुळे त्याचं तेज किंवा त्याची ऊर्जा हं. आपल्याला प्रकर्षानं बघायला मिळते. आणि म्हणून आम्ही जिथं जातो, हां, हां. ज्या ठिकाणी जातो तिथे त्या पादुका असतात. त्या ज्या ह्याच्यात असतात. जसं आता आपण जसं विचारलं, की तो गाणं जे हं. जिंकण्याचा हो, मोह हो, नाही. हो. हार म्हणजे तीही वास्तविक एक मोठी कथा आहे, हां, हां. की कदाचित म्हणलं तसं, की प्रत्येक माणसाचं आयुष्याचं एक वेगळं वळण असतंय. त्यांना सांगितलेलं आवडेल, नाही आवडेल. पण तरीही, की जी कथा घडली आहे जिंकण्याचा मोह नाही आपण गाणं ऐकतो, की हो, जो हो. मिलियन्समध्ये लोकांनी बघितलं. तर ते ज्यांनी लिहिलं नरहर राहेरकण म्हणून. म्हणजे हां. प्रत्येक माणसाचा एक आयुष्यातला एक वेळ असते. हो, हो. मी ज्या प्रवचनात जाईल तेव्हा त्यांचा किस्सा सांगतो, की ते UPSC प्रिपरेशनच्या दृष्टीने दिल्लीला गेले. बरं. तिथं थोडंफार अवघड व्हायला लागलं. पुण्यात आले. लॉची प्रिपरेशन झालं. मग थोडी परिस्थितीनुरूप माणूस म्हणतो की नाही थकून जातो. हं. कष्टातून हे होतो. आणि त्यांनी ते गाणं त्यांना लिहायची सवय होती, प्रोडक्शनला पाठवायचं. आउटपुट काय नाही. लिहायचं हं. प्रोडक्शन हां. आउटपुट काय नाही. आणि असंच एक दिवशी बसले म्हणले, "महाराज काय म्हणले, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचं भय नाही, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सूड" असं सहज हां, हां. लिहिता लिहिलं आणि त्यांनी ते ब्रह्मा फिल्म्सला पाठवलं. आणि आज आपण ते बघतोय, की म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे, की त्यांनी अनेक देवांवर गाणी तेव्हा लिहिली. हां. पण स्वामी महाराजांवर लिहिलं आणि ते इतकं व्हायरल झालं, की व्हायरल. आज नरहर दादांना इतके मोठे-मोठे प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले. हं. त्यांनी स्वामी 2 लिहिलं, त्याच्यानंतर हो. स्वामी नाम लिहिलं. असं म्हणजे महाराज जेव्हा द्यायला उतरतात आणि तेच गाणं आम्ही हं. गाडीमध्ये जेव्हा म्हटलं, की जिंकण्याचा हो, मोह हो. नाही, ते इतक्या पुढे गेलं. व्हायरल. तेव्हा माझ्या हातात त्या पादुका होत्या. पादुका. खरंय. पण ते म्हणजे कधीही युजुअली असा एक असतं ना, की दिवसभर थकून येतो, स्ट्रेस हो. आलेला असतो. पण तुमचा एखादा रील किंवा तुमचा तसा तो एक व्हिडिओ पाहिल्यानंतर एकदम मोटिव्हेशन मिळतं. स्वामी आपल्या सोबतच आहेत. तुमच्या मार्फत काहीतरी स्वामी आपल्याला मेसेज देतायत असं वाटतं आणि पुन्हा तो जोश येतो आणि पुन्हा काम करावं असं वाटतं. स्वामी तर कृपा. येस. आता दादा थोडं वेगळ्या विषयाकडे येऊयात. आपण ज्यावेळी ऑफ द कॅमेरा बोलत होतो, त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं, की स्वामी समर्थ आणि श्री गजानन महाराज हं. यांचं सुद्धा काहीतरी कनेक्शन आहे. हां. तर ते काय आहे ते थोडं आम्हाला आपण सांगा? आपण हल्ली बघतो बघा, की दत्त महाराज, खाली स्वामी समर्थ महाराज, इकडं शिर्डीचे साईबाबा आणि इकडं शेगावचे गजानन महाराज गजानन. असं एक चित्र आपल्याला दिसतंय. त्रिमूर्ती स्वरूप असं चित्र दिसतंय. शेगावचे गजानन महाराज म्हणजे महाराजांचा जो अवतार आहे. महाराजांच्या बाबतीत एक कथा सांगितली जाते. म्हणजे या कथेला दुजोरा कसा मिळतो? तर शेगाव संस्थाननं मध्यंतरी एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, ज्याचं नाव श्री गजानन चरित्रकोश दास भार्गवांनी लिहिलेलं ते पुस्तक होतं. त्या पुस्तकात त्यांनी असं लिहिलेलं होतं, की स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये असताना हं, शेगावचे गजानन महाराज लहान वयामध्ये अक्कलकोटात आले. बरं. स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं. पुढचा विचार काय? पुढं काय करू म्हणून विचारलं, तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं, की अक्कलकोटकडे तिकडं हं, अक्कलकोटकडून उत्तरेकडे पळत जा. जिथे जाऊन थांबशील ते गाव शेगाव असेल. बरं. म्हणून उत्तरेकडे आपण जर बघितलं तर शेगाव आहे. हं, हं. ज्या गावामध्ये गजानन महाराजांचा अवतार प्राकट्य अवस्था आपल्याला जी जी बघायला मिळाली, तिथं महाराज गेले आणि ते प्रकट स्थान किंवा हे आपल्याला सगळ्यांना आता बघायला मिळतं. तर बघायला मिळालं. असं महाराजांचं नातं एक गुरु शिष्याच्या प्रमाणे नातं. दोन्ही अवतार काही वेगळे नाही. हां, सगळा अवतार सोहळा म्हणजे एक सांगायला फक्त की 7वा अवतार, 8वा अवतार, हां. 5वा अवतार. तर शंकर महाराज, स्वामी महाराज, गजानन महाराज ही तत्व एकच आहेत सगळी. हं, फक्त ते एक स्ट्रक्चर सांगत असताना 2रा, 3रा, 5वा हे सांगणं म्हणून एक नियम म्हणून हं. याच्या पलीकडे काही नाही. बरं. तर तसं त्या हां, दोघांचं एक तसंच स्वामी महाराजांचं आणि गजानन महाराजांचंही असं एक संबंध आहे. संबंध आहे. अगेन मी परत तुमच्या कंटेंटकडे येतो. हां. तुमच्या YouTubeवर एक तुम्ही मधमाशांचा एक लीला सांगितली हां, होती हां, हां. गजानन हां. महाराजांची. तर ती प्लीज आम्हाला एकदा ऐकवा. हां, कसा होता म्हणजे जेव्हा संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज शेगावमध्ये होते, तेव्हा महाराजांचे असे असंख्य प्रसंग आहेत, की जे आपल्या ऐकण्यात येतात वेगवेगळ्या पद्धतीने किंवा काय.
पण तेव्हाच गजानन महाराज तिथे शेगावात असताना महाराजांचे भक्त महाराजांना म्हणाले, की "महाराज चला आता आपण कणसं खायला जाऊया." तर हां. कुठं जाऊया? तर शेतामध्ये जाऊया. शेतामध्ये भक्तांनी महाराजांना नेलं. अगसऱ्या पेटल्या. अगसऱ्याच्या धुराचा डोंग उठला. त्याच दिवशी आकाशामध्ये झाडावर असलेल्या मधमाशा सगळ्या एका ठिकाणी त्या धुरानं उठल्या. हां, हां, हां. बघता लाखो माशांची म्हणजे जसं म्हणतो की नाही पासोडी पांघरल्यासारखं किंवा चादर पांघरल्यासारख्या गजानन महाराजांच्या अंगावर त्या येऊन बसल्या. बरं. लोक पळून गेले तेव्हा दासगणू महाराज म्हणतात, की "दूर झाले लड्डू भक्त ये धवा." हां, लाडू ज्यांना आवडतो, लाडू खायला जे रोज असतात ते दूर झाले. हां. सच्चे भक्त होते ते थांबले असा तो भाव. आणि त्या दरम्यान महाराज ती पा ब ब माशांची जसे पांघरून पांघरल्या अशा पद्धतीने बसतात आणि दरम्यान तेव्हा त्यांच्याजवळ महाराजांचा एक प्राणप्रिय भक्त ज्याचं नाव बंकटलाल अगरवाल ज्याने सगळ्यात पहिल्यांदा महाराज जेव्हा देवीदास पात्रोकरांच्या तिथं मौजी बंधनाचे दामोदरपंत कुलकर्ण्यांच्या घरात जेव्हा मौजी बंधन चालू असते, बरं. तेव्हा हे देवीदास पात्रोकर आणि बंकटलाल अगरवाल हे हं, 2 व्यक्ती जेव्हा गजानन महाराजांना तिथं बघतात, प्रसाद घेत असताना किंवा त्या उष्ट्या पत्रावळी विचित हं. असताना त्यातला बंकटलाल. बरं. बंकटलाल महाराजांकडे धावत जातो आणि महाराजांना नमस्कार करून करून म्हणतो, की महाराज म्हणजे महाराजांकडे जात असतो तेव्हा महाराजांचा भाव कसा, की हा माझा भक्त आहे, ह्याला चावायचा अधिकार तुमचा नाही. म्हणजे मला चावला इथपर्यंत ठीक आहे, पण ह्याला चावायचं तुम्ही नाही. म्हणजे भक्तवत्सलता किती बघा. आणि दूर जावा म्हणतात, लवकर दूर जा दूर जा जा दूर जीवांनो लवकरी म्हणतात. हं. त्याच दिवशी त्या माश्या उठून जातात. बंकटलालला वाईट वाटतंय. बंकटलाल महाराजांना म्हणतो, "महाराज माझ्यामुळं माझ्या या अट्टापायी आपल्याला हे झालं, मला क्षमा करा." महाराज म्हणतात, "नाही," म्हणतात, "जे हं. लड्डू भक्त होते ते दूर झाले." यावरनं तरी कळतंय, की कोण भक्तराण आहे किंवा काय आहे. हां. पण महाराज एक शंका आहे म्हणतो बंकटलाल, की "महाराज इतक्या माश्या आपल्याला चावल्या, लाखो माश्या आपल्या अंगावर बसल्या, आपल्याला विषप्रयोग झाला नाही, आपल्याला ते काटे हं. रुतत नाहीत का? आपण सोनार बोलवूया का?" म्हणतात. "काय गरज नाही," म्हणतात. प्राण रोधतात, हातानं दाबतात, त्याच दिवशी सगळे काटे वर येतात. बरं. तेव्हा बंकटलाल महाराज म्हणतो, "महाराज इतके काटे अंगामध्ये असताना आपल्याला झालं कसं नाही?" तेव्हा महाराजांचं उत्तर आहे, की "माशी तरी मीच झालो, मोहोळ ही मीच बनलो, कणसे खाया मीच आलो, कणसे हेही रूप माझे." अर्थात गण गण गणात बोते. प्रत्येक जीव, प्रत्येक जीवात्मा हा भगवंत रूप आहे. हं, हं. याच्या पलीकडे काही नाही. काही नाही. म्हणजे सगळ्या जीवात, सगळ्या कणाकणात मी भरलेलो आहे. हां. तेव्हा मला म्हणजे पाणी तरी पाण्याला मारेल का? असा त्याच्यात उल्लेख दासगणू महाराज करतात. पाण्याने पाण्याला मारता येईल का? हं. अग्नीला अग्नीला जाळता येईल का? त्याच बरं. पद्धतीने हे सगळं माझंच रूप आहे. मला कशाचा खतरा आहे? या हां. भावनेनं महाराज म्हणतात, की मला कशाची भीती नाही. भीती नाही. असा तो प्रसंग आहे. वाह! अ, आपण आता गजानन महाराजांविषयी बोलतोच आहे, तर मला हे विचारावसं वाटेल, की जसं स्वामींचं आपण सांगताना किंवा ऐकताना आपल्याला माहिती आहे, की ते पहिल्यांदा यवनांना तिथे दिसले. त्याच्यानंतर हं, यवनांनी थोडी एक मजा करण्याचा प्रयत्न केला हं. त्यांच्यासोबत. तर तसं गजानन महाराजांची कथा कशा पद्धतीने आहे? हां, सुरुवात कशी? जसं आपण विचारलं, की शेगाव मध्ये गजानन महाराजांचा अवतार केव्हा कसं झाला, तर ते त्याचं पूर्वकालीन नाव होतं ते शिवगाव, बरं. शिवाचं गाव. म्हणजे मोठे नामक सावकार होते, त्यांचं ते शिवमंदिर तिथं त्या शेगावामध्ये आहे. हं. तर ते शिवगाव, शिवाचं गाव कालांतरानं ते शेगाव झालं. शेगाव. तर त्या शेगावमध्ये गजानन महाराज जेव्हा गेले, तेव्हा इथे एक पात्रूकरांच्या घरी मौजी बंधनाचा, ज्याला ऋतुशांतीचा कार्यक्रम चालला होता आणि तिथं महाराज पोहोचले. हं. आणि त्या उष्ट्या पत्रावळी बाहेर पडल्या होत्या. उष्ट्या पत्रावळी शिते वेचित होता एक तरुण. त्यास पाहिले दोघांनी एक बंकटलाल दुसरे कुलकर्णी. शंका आली त्यांचे मनी हा तरुण सामान्य नसे. बरं. फाटकी बंडी अंगात भोपळ्याचे भांडे होते सोबत. मातीची चिलम हातात चेहरा मात्र अति तेजस्वी. बंकटलालने त्याला जेवण देवविले. तरुणाने बकाबक भक्षिले. जवळचे घाण पाणी घेतले गटागट पिऊ लागला. ज्याचे मन सदा निर्मळ त्यालाच सर्व शुद्ध मंगल पवित्र अपवित्रा गोंधळ त्याला कधी शिवेना. असं बरं. महाराजांचं ते वर्णन आहे, की महाराज तिथे त्या ऋतुशांतीमध्ये पडलेल्या उष्ट्या पत्रावळी खात होते. उष्ट्या पत्रावळी खात असताना बंकटलाल आणि कुलकर्णी तिथे जातात. महाराज म्हणतात, "महाराज ते उष्ट खाऊ नका, दुसरं अन्न आणून देतो." हं. महाराज म्हणतात, "अन्नम ब्रह्मेती" उपनिषदांमध्ये सांगितले म्हणतात, की अन्नात ब्रह्म आहे. बाटेल ते अन्न नाही, संपेल ते पुण्य नाही. वाह! तर हे अन्न बाटणार कसं किंवा हे खराब कसं आहे? हे अन्न दूषित नाहीये म्हणतात. त्यामुळे ते मी खातो म्हणतात. त्या अन्नाचं महत्त्व सांगतात. उष्ट्यापत्रावळी खातात तेव्हा पाणी प्यायला जातात. पाणी प्यायला गेले तेव्हा ते खराब पाणी घेतात तेव्हा हां. म्हणतात, "नाही महाराज ते निर्मळ घ्या. वास निर्मळ प्यावे, वाळा घालून स्वच्छ केलेले पाणी." तेव्हा महाराज म्हणतात, की "नाही मला वासित निर्मळ शुद्ध नीर हा भाव नाही." म्हणले. जो अनुपम ब्रह्मरसाला पिऊन तृप्त झाला, तो का मानी गुळवण्याला मिटक्या मारीत बैसेल. असं बरं. महाराजांच्या पद्धतीने जो अनुपम ब्रह्मरस पिऊन तृप्त झालाय, तो हं. गुळवणी बघून मिटक्या मारत बसणार नाही म्हणतात. अच्छा. त्यामुळे मला हा गढूळ निर्मळ वासित नीर हा भेद नाही हं. आणि ते गढूळ पाणी पितात आणि महाराज
एक तो पहिला प्रसंग तो शेगावमध्ये घडतो, की बर. बंकटलालांना कुलकर्णींना हा हे दर्शन होतंय. हम्म. आणि मग नंतर बंकटलालला गजानन महाराजांचा इतका इतका दुसरा लागतो, की मला यांना भेटायचंच आहे. हे कोणतर परमदिव्य विभूती आहे. आणि हम्म. मग महाराज तिथून जातात. बंकटलाल अगदी वेड्यासारखा इकडं फिर, तिकडं फिर, कुठे गेले असतील, कसे गेले हा. असतील, आजारी पडतो. शेवट त्यांचे वडील भवानी शंकर त्यांना म्हणतात, की भवानीराम ते म्हणतात, की "बाबा काय झालंय तुला एवढं?" ते त्यांचे जे मित्र असतात पितांबर शिंपी, त्यांना म्हणतात, "ह्याला दाखव कुठं तर, ह्याला काय झालंय बघ." हा. तर ते म्हणतात, "काही नाही, ते असं-असं एक महाराज बघितलेले म्हणे, त्यांना बघण्याच्या उद्देशाने त्यांना असं होतंय." आणि मग रात्री त्या दिवशी तिथंच गोविंदबुवा टाकळीकर म्हणून एक प्रसिद्ध कीर्तनकार असतात. हम्म. त्यांचं कीर्तन होणार असतं. त्या कीर्तनाला आपण दोघं जाऊया चल म्हणून पितांबर भाऊंना घेऊन जातो, त्याच्या हम्म. वडिलांच्या सांगण्यावरून. आणि हे दोघं तिथं जातात. तेव्हा गोविंदबुवा टाकळीकर कीर्तन करत असतात. कीर्तन करत असताना त्यांच्या तोंडातनं युक्तया यन्ति सर्वत्र वाचारंभो जनकतः हा एक गीतेतलं निरूपण चाललेलं असतं. आणि तेव्हा ते म्हणतात, की भगवान वाच युक्तया यन्ति सर्वत्र वाचारंभो जनकतः असं ते हे चाललेलं असतंय, की भगवान वाच, भगवान वाच, हम्म. भगवान वाच असं अडकतात. आणि तेव्हा गजानन महाराजांच्या तोंडातनं शब्द बाहेर तिथं बसलेल्या बाहेर, की युक्तया यन्ति सर्वत्र वाचारंभो जनकतः असं महाराजांच्या तोंडातली वाक्य. मग हे कोण बोललं? हा. म्हणून बंकटलाल आणि पितांबर बघायला जातात, तर हेच ते इसम. आणि बर. मग तेव्हा महाराजांना गोविंदबुवा कथेकरी जातात. गोविंदबुवा टाकळीकर जे म्हणतात, "महाराज चलावे मंदिरी." म्हणतात, तेव्हा महाराजांचा पहिला उपदेश आहे. महाराज म्हणतात, "कीर्तनाच्या करसी गोष्टी, पोपटपंची पोटासाठी." हा. कीर्तनाच्या गोष्टी करतोस, पण पोपटपंची पोटासाठी करतोस. जे जय जयाने सांगावे, ते ते तयारीने आचरावे. शब्दच्छ्वासी न करावे, फसवण्या लोका निरर्थक. म्हणजे जे जयानं बर. सांगायचं ते त्यानं आचरायचं. खोटा हे करून लोकांना करून. फसवायचं नाही म्हणतात. म्हणून हे असं सांगू नको म्हणतात. आत्ताच तू अवघी आत्ताच कथिले, आत बाहेर काही न उरले, मग मला आत का नेतोस म्हणतात. आत्ताच तर हा. म्हणलास, आत बाहेर काय नाही तर आत कशाला नेतोस? कशाला? मी इथंच आहे. हे गाव शिवगाव, शिवाचं गाव. मी शिवपुत्र गजानन. म्हणून महाराजांनी पहिला तो दाखला दिला, की मी बर. शिवपुत्र गजानन. कशाला? तो शेगावमध्ये दिला. त्या बर. गोविंदबुवांचं जे कीर्तन चालले असते, त्या कीर्तनाच्या वेळेचा हा वेळ. प्रसंग. वा. तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय गुरुजी, त्या पद्धतीने आमच्या डोळ्यासमोर सगळे प्रसंग असे उभे राहतात. तर आत्ता जसं तुम्ही सांगितलं, की शिवपुत्र गजानन महाराज असं म्हटलं जातं. काही काही लोकांना हा गैरसमज आहे, की गजानन महाराज हे गणपतीचा अवतार आहेत की काय? हं. तर त्यांना काय तुम्ही एक नाही, नाही. महाराजांच्याच पोथीत आहे, अवघा अवतार सोहळा. हं. अवताराचा सोहळा. जसं तुकाराम महाराजांना जर कोणी विचारलं, जसं आपण म्हणतो, की समाधी सोहळा कसा असू शकतो हां. कुठला? ऐकतो ना आपण, की बरोबर. पुण्यतिथी म्हणजे प्रकट दिन सोहळा. हं. तसं पुण्यतिथी सोहळा. पुण्यतिथी झाली म्हणजे तो देव गेला किंवा तो परमात्मा गेला, तर सोहळा कसा? हं. तुकाराम महाराजांचं याच्यावर उत्तर आहे, की अवघा जन्म मृत्यूचा सोहळा. जन्म आणि मृत्यू हे दोन्ही सोहळे आहेत. बरोबर. त्याच म्हणजे सोहळा का? तर ह्या सगळ्यातनं सुटणं म्हणजे खरा आनंद आहे. आपण ज्यात अडकलोय त्याचा आनंद मानतोय. नाही, त्यातनं हं. सुटणं म्हणजे खरा सोहळा आहे. तर त्याच पद्धतीनं जे अवतार किंवा हे जे हे होतात, जसं श्रीपाद स्वामींच्या बाबतीत स्पष्ट श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतात सांगतात, हो, की हो. गणपती अवतार किंवा ह्या हं. बाबतीत किंवा प्रकट चतुर्थी दिवशीचा हे प्रकट्यावं हो, म्हणून हो. त्या दिवशी सांगितला जातो. अगदी त्या पद्धतीने जर म्हणाल तर गजानन महाराजांचे जर कुठले संदर्भ किंवा हे जुळले जात असतील, तर कुठल्याही गजानन महाराजांच्या पोथीमध्ये असा उल्लेख की दत्त महाराजांचे अवतार आहेत, हां. रामचंद्र भगवंतांचे अवतार असा कुठेही उल्लेख सांगितलेला नाही. बरं. महाराज हे एक अवतार आहे. मग ते सगळे म्हणजे कुठला कधी तू शिवरूप होतो, कधी दत्तरूप होतो, कधी लोकासी दर्शन देण्या भवानी रूपात प्रकटतो. पांडुरंगाच्या रावळी मी पांडुरंगाप्रमाणे उभारतो. असे महाराजांच्या ह्याच्यातच उल्लेख आहेत. म्हणजे महाराजांचा एक भक्त जेव्हा तिथं पंढरीमध्ये लोकं दर्शन करून गेलेले असतात, तेव्हा त्याला दर्शन होत नाही, तेव्हा महाराज पांडुरंगाच्या रूपात त्याच्यासमोर उभारतात. बरं. म्हणजे असं असे कित्येक प्रसंग आहेत. मग महाराज कुठलं रूप ते त्या रूपाचे किंवा त्या अवताराचं हे म्हणून नव्हे, तर जसं म्हटलं की एवढंच की शिवपुत्र गजानन म्हणजे शिवपुत्र गजानन हेही सांगण्यासाठी, हां. म्हणजे मी गणपतीचा अवतार आहे किंवा असा कुठलाही प्रकार नव्हे. तसं. महाराजांचं जर बघितलं तर संप्रदायातलं स्थान हे स्वामी म्हणा, गजानन महाराज म्हणा, हे सगळे एक. याच्या वाह! पलीकडे काय नाही. काही नाही. मग गण गण गणात बोते आपण हां. जे म्हणतो याचा नेमका अर्थ गण काय? गण गणात बोते म्हणजे महाराजांच्या पोथीतच सांगितलं की गण म्हणजे जीव. हं. गणात म्हणजे जीव. ह्या प्रत्येक जीव हा जीवात्मा जो आहे हा एक बाते हा शब्द निका असा गजानन महाराजांच्या पोथीत आहे. म्हणजे पूर्वी असं म्हणत होतं की कोणी गणी गण गणात म्हणते, कोणी हं. गण गण गणात म्हणते. तर प्रत्येक जीव, प्रत्येक जीवात्मा हा परब्रह्माशी एकनिष्ठ आहे. वाह! परब्रह्माशी बांधलेला आहे. त्या ह्या सगळ्या सूत्ररूप साखळीला
गण या जीवानं बांधून ठेवले, आपल्या जीवानं बांधून ठेवलेला आहे. हां, हां. आणि म्हणून रोज जो हे गण गण गणात बोलते, मी ह्या परब्रह्मापासून वेगळा नाही. एकतत्व गुरुतत्व या तत्वाला प्रामाणिक असणारं ध्यान किंवा हं. एकतत्व गुरुतत्व या तत्वाशी एकनिष्ठ असलेलं ध्यान म्हणजे गण गण गणात बोलते. वाह! म्हणून ह्याच्या पलीकडे दुसरं तिसरं काही नाही काही नाही. असं. बरं. आता आपण अध्यात्माविषयी थोड्या चर्चा केल्या. म्हणजे तुम्ही सांगितलंत. स्वामींविषयी बोललो, गजानन महाराजांविषयी बोललो. आता काही मला सबस्क्रायबर्सचे प्रश्न तुम्हाला विचारावेसे वाटतील. अच्छा. तुम्ही सुरुवातीला जसं देवसेवा म्हणालात, हां. तर खरं देवसेवा म्हणजे नक्की काय? पहिला प्रश्न. आजकाल बरेच लोकं जे म्हणतात, की मी आज 13 माळा केल्या. आज मी जवळपास 100 माळा माझ्या होता राहिल्या. तर ही देवसेवा आहे का? एक गोष्ट आहे की आता एक आता असा काळ असतो की लोकांना काहीतरी करा सेवा म्हटलं तर त्यांना टार्गेट द्यायला लागतं. हां. एक बघा तुम्ही म्हणजे हे एवढ्या वेळेत कंप्लीट केलं तर त्याचा फायदा आहे. असं 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 काहीतरी सांगायला लागतंय. कधीतरी असं ऐकलंय का की आपण हल्ली-हल्ली गाणं एक ट्रेंडिंगमध्ये आहे बघा की मेरे झोपडी के भाग आज खुल जाएंगे, हो, राम राम आहे. आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगे असं ते गाणं आहे. हो. तर शबरीनं जेव्हा रामभक्ती केली तेव्हा काउंट केलं असेल का? मला कायम प्रश्न पडतो. मी हं. कायम विचार करतो, की असं कधी झालं असेल का, की शबरी बसली असेल, की आज 108 झाल्या, उद्या 108 झाल्या. हे सगळं मानसिक समाधान आहे. 12 कोटी जप करावा, भगवंत समोर उभा राहावा, इतका भगवंत सोपा नाही. हं. 2 कोटी करावा, तो समोर उभा राहावा, इतका तो सोपा नाही. जेव्हा तुम्ही मनापासून करताय, आत्मीयतेनं करताय, मग तो 200 असो, 400 असो, त्या भगवंतापर्यंत पोहोचतोय. मग तो त्यावेळेला तुमच्या समोर उभा राहील. हे भगवंत प्राप्तीचं कुठलं टार्गेट नाहीये. अनादी अनंत काळामध्ये रावणासारखी माणसंही जप करून भगवंत प्राप्ती त्यांनी झालेली आहे. त्यांच्यासमोर शंकर उभारलेला आहे. त्यांना ब्रह्मानी वर दिलेले आहेत. उपयोग झाला का? नाही. नाही झाला. का नाही झाला? तर भाव नव्हता. हं. प्रश्न मला काहीतरी सिद्धी पाहिजे, कार्यसिद्धी व्हावी म्हणून मी जप करतोय होता. हां. अशानं कार्यसिद्धीच्या दृष्टीने केलेला कुठलाही जप जप हा आत्मउद्धार करत नाही. हां. आपल्या संप्रदायामध्ये आमच्या एक असं वाक्य आहे, की एकाग्रचित्त निर्ध्याता. म्हणजे तुम्हाला जो जप किंवा जी साधना एकाग्रचित्त करायला नेते, एकाग्रचित्ततेकडे नेते, ती खरी साधना आहे. तुम्ही हं. 100 माणसांमध्ये बसून आणि मी बघतो, तुम्ही कधी जर गेलात तर मंदिरातही बघा, की माळ ओढायची पद्धत अगदी 3, 4, 5, 5, 5 म्हणे असे संपन्न हो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं ज्या नावाचा अर्थही लक्षात येत नाही. म्हणजे जे काय म्हणतात, की ज्या नावामध्ये स्वामी महाराज सांगतात, की "तू आधी मीपणाचा स्वाहाकार कर. हां. त्याच्यानंतर तुला सगळं मिळेल." मला याच्यासाठी एक शंकर महाराजांचा किस्सा फार आवर्जून हो. सांगावासा वाटतो, की शंकर महाराजांच्या बाबतीत महाराज एकदा सोलापूरकडंच किंवा पंढरपूरकडे कुठेतरी प्रस्थान करत होते. मला फक्त गाव नाही आठवत. हं. आणि दरम्यानचा प्रसंग आहे, की भावे काका, भस्मे काका, जक्कल काका, आपले पेंटर काका हे सगळे लोक महाराजांसोबत असायचे कायम. आणि दरम्यान तेव्हा महाराज वर खोलीत बोलवून घ्यायचे आणि येईल त्या माणसाला इतकं मारायचे, की बस. नावामध्ये इकडं-तिकडं होईल. शेखावत सिंग नावाचा एक इसम महाराजांकडे गेला. म्हणून म्हणलं, की नाव मला इकडं-तिकडं हं. लक्षात नाही. पण महाराजांकडे गेला आणि महाराजांना म्हणे, की वर गेला आणि महाराजांनी त्याला मारलं नाही. तो हां. खाली आला आणि भावे काकांना म्हणतोय, आपण म्हणतो ना, भावे काका, हो. भस्मे काका ऐकलं असेल, की जेव्हा भस्मे काकांच्या शिरावर शंकर महाराजांचा पाय उमटला, हं. तर ते भस्मे काका तर त्यांना म्हणे, की "मैं बच गया" करून हिंदीत सांगताय, "मैं बच गया, मैं बच गया, बच गया." झालं म्हटले. महाराजांनी बोलून घेतलं. "ऊपर आओ" म्हटले शेखावत. हे ऊपर गेले, वर गेले. वर गेलेले या इस्माला महाराजांनी अगदी, अगदी जीव जाईपर्यंत इतका मारला, इतका मारला, इतका मारला. तेव्हा त्याच्या तोंडातून बाहेर पडलं, की "मैं मर गया, मैं मर गया, मैं मर गया." हां. महाराज म्हणले, "मुझे यही चाहिए था कि मैं मर गया." अच्छा. तू नीचे जाके क्या बोला कि मैं बच बच गया. गया. जब तक मैं बचेगा, तब हां. तक तू साधक नाही बनेगा. हां. जेव्हा तुझ्या अंगातला मीपणा जागृत आहे जोवर, तोपर्यंत तू साधक नाही होणार आहेस, हे महाराजांनी तेव्हा सांगितलं. वाह! म्हणून सांगितलं, की मी इतक्या माळा करतोय, हेच सगळ्यात मोठं घातक आहे. कारण माळा करून घेणारा मी नाहीच आहे. नाहीच आहे. कारण रोज मी परवा दिवशी मला एक प्रसंग फार मी मगाशी येता-येता गाडीत शेअर केला, की मला एक जण आले आणि म्हणले, "दादा मी दत्त महाराजांचं करत होतो. पण मध्ये-मध्ये जरासं गजानन महाराजांचं वाचनात आलं माझ्या. गजानन विजय वाचला भरपूर झालं. जरासं काय-काय फायदे पण झाले. आणि आता तुमचे व्हिडिओ जसे बघायला लागलोय, तसं स्वामींचं करायला लागलोय. पण फायदा काय होईना म्हटले. काय त्यातनं काय घडेना. मी म्हटलं, "मग काय पाहिजे?" "नाही तुम्ही काहीतरी मार्ग द्या." अहो म्हटलं,
स्वामींचं करून तुम्हाला जर मार्ग मिळत नसेल, तर माझी लायकी काय? मी तुम्हाला काय सांगणार आहे? जे स्वामींना शक्य नाही, ते मी सांगू शकणार आहे का? साधारण बाब आहे. त्यामुळे म्हणजे अशी माणसं आहेत, की देव बदलूपणा. आज हा, उद्या तो, हं. परवा तो. एकदा जो मी गुरु केला, मी न सोडे कदा त्याला, तो न सोडे कधी मला. पुन्हा गजानन महाराजांचा उल्लेख येतो, वाह! की गजानन महाराजांच्याच काळामध्ये एक पुंडलिक भोकरे नावाचा भक्त होता आणि भागाबाई ठाकरे नावाचे भक्तीने महाराजांकडे त्या पुंडलिक भोकऱ्याकडे जाते आणि म्हणते, "तू कुणाला गुरु केलायस?" म्हणे असं. "त्यानं तुला कानमंत्र दिला का?" म्हणे. हं, हं, हं. तर तो म्हणतो, "नाही." तर "कानमंत्र दिल्याशिवाय होत नाही गुरु." म्हणे. "केजाजीच्या शिष्याकडे चल." म्हणते. हां. "तिथं गेल्यानंतर तुझी हे होईल." म्हणतात. "तुला तिथं गुरुमंत्र मिळेल, तुला कानमंत्र मिळेल. कान गोष्टी केल्या, कानात मंत्र दिला तर तो गुरु म्हणतात." मग आपण म्हणतो, की कुणीतरी आग लावली, की आपलं मन हे होतंय. हो. त्याच पद्धतीनं त्याला वाईट वाटायला लागतं आणि तो मनामध्ये तेच विचार करायला लागतो, की मला गुरुमंत्र मिळाला नाही, गुरुमंत्र मिळाले नाही. उद्या सकाळी उठून आपण तो भागाबाई ठाकरेणी बरोबर तिकडे केजाजीच्या शिष्याकडे जाऊया. हं. असं एक व्हायला विचार करून हा पुढे चालायला लागतोय. आणि बघता रात्री झोपेत सुद्धा तेच विचार चालू राहतात. एक भली उंच उंच पुरुष डोळ्यासमोर येतोय आणि म्हणतोय, "काय पाहिजे तुला?" "गुरुमंत्र पाहिजे." म्हणतोय. हं. केजाजीच्या शिष्याकडे जाता भ्रांत फिटेल म्हणतात, "चिंता करू नको म्हणून." कान गोष्टी जे कानामध्ये गोष्टी करतात म्हणतात, रोज लोकं एकमेकाच्या कानात गोष्टी बोलतात. मग काय ते एकमेकाचे गुरु होतात का म्हणे? हां. कानात बोलता गुरु होता का? एक शास्त्रीय बाब कानात गुरुमंत्र दिला जातो ती वेगळी. पण हं. महाराजांनी त्याला उपरोधी कसं सांगितलं, की कान गोष्टी केल्या म्हणून गुरु होतंय का? लक्षात ठेव म्हणले, "तिकडे जाता फिटेल भ्रांत." केजाजीच्या शिष्याकडे गेल्यावर भ्रांत फिटेल म्हणतात, "चिंता करू नकोस" म्हणतात. "चल तुला हं. गुरुमंत्र दिला. गण गण गणात बोते." वाह! ह्या मंत्राची सिद्धता होण्यासाठी उद्या तुझ्याकडं सकाळी पादुका येतील म्हणतात. हं. आता हे स्वप्नात सांगतात. सकाळी उठून भागाबाई ठाकरे येते. ते म्हणते, "नाही येणार मी." तर माझ्याकडे पादुका येणार आहेत म्हणतात. पादुका. ती म्हणते, "कसल्या पादुका आहेत? असं स्वप्नातलं खरं होतंय का?" म्हणे. हं. तर तिथं गजानन महाराजांचा एक भक्त असतो झामसिंग म्हणून. तर त्याला बोलवून घेतात. म्हणतात, "असं-असं मुंड गावामध्ये जा आणि ह्या पादुका त्याला नेऊन दे. पादुका दिल्यास तर तो आनंदी होईल." म्हणतात. हा झामसिंग अगदी वाजवत-गाजत तिथं जातोय. तिथं गेल्यासरशी बंद झाकलेल्या कापडानं झाकलेल्या गोष्टीला बघून पुंडलिकाच्या तोंडातून पहिलं वाक्य बाहेर पडतंय, "गजानन महाराजांनी दिलेल्या पादुका ना?" हं. तेव्हा म्हणली प प प ह्याला जामसिंगाला वाटतंय, की ह्याला कसं कळालं? हां. त्यातूनच ती स्वप्न जागृती किंवा या सगळ्या गोष्टी तो सांगतो. ह्यावरनं ह्या गोष्टी लक्षात येतात, की महाराज किती साधे आणि किती सरळ आहेत. तेव्हा महाराजांनी दिलेला पुंडलिकाला गुरुमंत्र आहे, की "एकदा जो मी गुरु केला, मी न सोडे कदा त्याला, तो न वाह! सोडे कधी मला." असं. वाह! यालाच जोडून एक स्वामींचाही प्रसंग तुम्ही सांगितला होता, की आपण जे आता देव बदलूपणा बद्दल जे बोलत होतो, की कोणीतरी भक्त असतात ते फक्त बहुतेक अंबाबाईचं करत असतात. हां. सो ते पण आम्हाला सांगा? हां, म्हणजे असा प्रसंग आहे, की आपल्या सांगलीमध्ये एक परंपरा आहे, की केळकर बुवा म्हणून आहेत, ज्यांच्या फार म्हणजे फार मोठी परंपरा आहे. दासराम महाराज, मामा महाराज, आत्ता नाना. तर यांची कीर्तन परंपरेचं असं वैशिष्ट्य आहे, की 102 वर्षाची अखंड कीर्तन परंपरा आहे, हं. की घरामध्ये वडील गेलेले असताना सकाळी त्यांचं शव आवरून आल्यावर अंत्यविधी झाल्यानंतर संध्याकाळी कीर्तनाला वीणा घेऊन उभारायची पद्धत आहे. गेले 102 वर्ष. तर बरं, त्यांचे कुलगुरू म्हणा किंवा त्यांचे कुलाचे गुरु ते म्हणजे सांगलीचे आदरणीय कोटणीस महाराज. बरं. तर कोटणीस महाराज हे कडक देवी उपासक होते आणि देवी उपासना त्यांच्या घरात इतकी चालायची, ते दुसऱ्या-तिसऱ्या कुणाला मानायचे नाहीत. हं. आणि एकदा अक्कलकोटमध्ये ते गेले, तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं, की अशी स्वामी समर्थ नावाची एक विभूती आहे आणि ते अशा-अशा अक्कलकोटमध्ये असतात, तर तुम्ही दर्शनाला चला. हं, हं, तर हं. म्हणले, "मी अंबाबाई सोडून कुणाला मानत नाही. मला दुसरा-तिसरा देव काय नाही, मी देवी उपासक आहे." असं तसं हां. सांगितलं. आणि जेव्हा ते अक्कलकोटमध्ये गेले, अक्कलकोटमध्ये महाराजांची जिथं समाधी आपण म्हणतो, तिथं गेले महाराजांच्या समोर नतमस्तक होण्याचा भाव नुसतं बाबा एक नमस्कार करूया या भावनेने गेले, तेव्हा स्वामी समर्थ महाराज आदिशक्ती रूपात त्यांच्यासमोर प्रकट झाले. हां, हां. महाराजांनी त्यांना आदिशक्ती रूपात, देवीच्या रूपात दर्शन दिलं. दर्शन दे. म्हणजे तुझी आदिशक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून मीच मीच आहे, आहे. असं. वाह! गुरुजी आता बऱ्याच वेळा आपण असं पाहतो ना, की शंकर महाराज असतील, स्वामी असतील, गजानन महाराज असतील, यांची बोलण्याची किंवा उपदेश करण्याची जी पद्धत आहे, ही थोडी कठोर आहे. तर तरीसुद्धा तेव्हाचे जे भक्त होते, लोकं होते, यांनी एक तो आपण आजच्या भाषेत एक्सेप्टन्स म्हणतो ना, सो हं, तो एक्सेप्टन्स त्यांच्यात होता. शुद्ध शरणागती भाव होता. हं. पण आजकाल आपण जर ह्या पिढीकडे बघितलं, की आत्ताच्या जगाकडे बघितलं, असं जर कोणी बोलायला लागलं, तर पहिले म्हणजे "अरे, हे
खोटेच आहेत, हे फेकच आहेत, अशा पद्धतीने बोलणं चालू करतात. हम्म. तर यांना तुम्ही काय सांगाल? नाही जसं एक गोष्ट आहे, की ह्याच्यावर महाराजांच्या पोथीतच एक उल्लेख येतो, की "काठे वर गोड आत गरे" असं म्हणजे, की वर हां. काठे आहेत पण आत गोड गरे आहेत. हा कुणासाठी आहे कडकपणा? जेवी गजानन महाराजांच्या पोथीत उल्लेख आहे, "जेवी वाघिणीची पिले खेळती तिच्या अंगावरी परी तिचे भय पिलासी नसे." हं. पिलांना भय नाही हे कुणाला आहे? बाह्य वाटणार लोकांना आहे. जो माझा मी त्याचा इतरांची ना जरुरी मला, असं हां. गजानन महाराजांचंच वाक्य आहे, की जो माझा मी त्याचा. हे त्यांच्यासाठी आहे. जे जे भक्त महाराजांकडे येतात, त्यांचा हा वेडा भाव बघून, हे बघून त्यांचे भाव आधीच नासतात आणि ते लांब निघून जातात. हं. तो मला नकोच आहे म्हणतात महाराज. मला कोण पाहिजे? जो दर्दी आहे, जो हां. सेवेकरी आहे, जो सच्चा आहे तो पाहिजे. आणि जसं आपण म्हणालात, की आता लोकांचा भाव किंवा हे लगेचच बदलतंय किंवा काय. आत्ताच्या पिढीला संयम नाहीये. हं. कुठलीही गोष्ट आपल्याला काय सवय लागली, की आपण ₹10 दिले, की ₹10 दिले, की वस्तू पूर्ण म्हणजे एक 10 वस्तू मला त्याच्या बदल्यात मिळायला पाहिजे. हो. म्हणजे ट्रान्झॅक्शन पूर्ण करायची गोष्ट सवय लागली आपल्याला. बरोबर. 10 द्यावेत 10 ची वस्तू मिळावी, 20 द्यावेत 20 ची वस्तू मिळावी. पण भगवंताच्या बाबतीत असं नाहीये. तिथं कसं आहे, की फर्स्ट वी हॅव टू इन्व्हेस्ट दॅट गॉड विल गिव्ह यू इंटरेस्ट. वाह! आपल्याला इंटरेस्ट कधी मिळणार? जेव्हा आपण इन्व्हेस्ट करणार आहे. हं, पण हं. इन्व्हेस्ट काय करतो आपण? तर पैसा करतो. इन्व्हेस्ट काय करतो आपण? तर तिथं हार, फुले, तुरं करतो. नाही. भगवंताला काय पाहिजे? तुमचा स्वच्छ भाव. हं. तुम्ही किती माळा ओढा, तुम्ही किती जप करा, तुम्ही किती हार, तुरे, वस्त्र, पेढे, गजरे, मोठमोठ्या वस्तू देवाला अर्पण करा. भगवंत भेटत नाही. नाही. भगवंत भेटण्यासाठी एकमात्र साधन आहे ते म्हणजे नाम. तुम्ही वाह! कितीही महाराज, कितीही बुवा, कितीही बाबा, कितीही देवऋषी यातल्या सगळ्या गोष्टी करा. तुमचे कल्याण करणारी, स्वतःचा उद्धार करणारी जगात एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे स्वतः तुम्ही. हां. का? तर तुमचा भाव जर स्वच्छ. नाथ महाराजांचं उदाहरण घ्या, तुकाराम महाराजांचं घ्या, ज्ञानेश्वर महाराजांचं घ्या. यांनी कधीही मध्यस्थ पकडला नाही. नाही. यांनी स्वतः भक्ती केली. गाथा स्वतःच्या जीवावर तरल्या. वाह! भिंती स्वतःच्या जीवावर चालल्या. रेडा स्वतःच्या जीवावर बोलला, कुठल्या भक्तीच्या जीवावर. हं. मी म्हणून सगळ्यांना किती लोकांना मी आलेलं तेच सांगतो, की मध्यस्थी म्हणून तुम्ही एक मला किंवा ह्याला विचारणार किंवा काय. हल्लीचा काळ आपण बघतो, की साध्या-साध्या माध्यमातून किंवा याच्यामधून आपल्याकडे आलेल्या ज्या माणसांना तुमच्या विचारांची, ज्या माणसांना तुमच्या आचारांची, ज्या माणसांना तुमच्या नैतिकतेची गरज आहे, हं. त्याच माणसांकडून तुमच्यावर चुकीच्या पद्धतीनं प्रयत्न करून तुमची हानी करण्याचा प्रयत्न केला जातो. या माणसांनी साधी आणि सोपी गोष्ट लक्षात ठेवावी, की तुमचा उद्धार तुम्ही स्वतः करू शकता. वामनराव पैंचंच एक एक वाक्य आहे बघा, हं. की "तूच आहेस तूच आहे. तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे खरं. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांचं भलं भलं कर, कर, कल्याण कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे." वाह! हे वामनराव पैंचं वाक्य आहे, की तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहेस. तूच आहेस. का तर तू भक्ती केलीस, तू नामसाधना केलीस, तू जपजाप केलंस, तरच तुला फायदा आहे. उद्या हं. मी म्हटलं, की मला एक ₹5,000 दे आणि तुझ्या नावाचा मी तिथं होम करतो, विधी करतो, कार्यक्रम करतो, हे करतो. असं पुण्य कधीही जगात कुणाला मिळणार नाही. मिळणार नाही. कधीच मिळणार नाही. कारण तुम्ही तिथं नाहीच आहे. हं. तुम्ही त्या भगवंताला असं करायलाही बसलेला नाहीये. तर हं. तुम्ही पुण्याचे हक्कदार होत नाही. होत नाही. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघताय तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. गुरुजी आता आजकालची जी पिढी आहे ती एक वेळ म्हणेल की चला आम्ही तुम्ही म्हणता म्हणून भक्ती मार्गात येतो. पण मग जसं गजानन महाराज म्हणल्यानंतर आपण चिलीम पाहतो. स्वामी म्हटलं की आपल्याला हुक्का दिसतो. शंकर महाराज म्हणले की सिगारेट असते. सो मग हे लोकं त्यावर प्रश्न करतात, की मग जर ह्या विभूती अशा सगळ्या गोष्टी करत असतील, तर मग आम्ही यांना गुरु म्हणून का मानावं? तर मग यांना तुम्ही काय सांगाल? आपल्याला काय आहे माहिती आहे का? आपल्याला काय घ्यावं हेच कळलेलं नाहीये. मध्यंतरी एक असा असा एक मेसेज मी वाचला, की विवेकानंदांबद्दल एक मेसेज होता, की विवेकानंद फॉरेनला जायचे तेव्हा मांसाहार आणि हे घ्यायचे. मग विवेकानंदांसारख्या माणसाने ज्यांना कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग असे हे लिहिले, तर त्यांनी हे का करावं? जी माणसं हे बोलतात, ते सुद्धा हे म्हणतात, त्यांच्या हे लक्षात येत नाही, की त्यांनी कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हे सगळं लिहिलं. हं. हे आपणच म्हणतोय. मग त्यातनं काय घ्यायचं आपण ते बघत नाही. त्यांनी फॉरेनमध्ये जाऊन केलेला एक वेगवेगळ्याचा मांसाहार दिसतो. तसं हं. स्वामी समर्थ महाराजांनी, गजानन महाराजांनी, शंकर महाराजांनी काय तत्व सांगितली, हे हं. कधी दिसलंच नाही. एकदा शंकर बाबांना विचारलं, की सिगारेट का घेता? तेव्हा म्हणे, की "ह्या धुरामध्ये मी ब्रह्मांड फिरून येतो," असं महाराजांचं वर्णन होतं.
पण जरी महाराज किंवा काय म्हणा, हे सगळे जे भेद आहेत म्हणजे ही सिगारेट आहे, हे दारू आहे, हे दूध आहे, हे पाणी आहे, हे सगळे भेद आहेत, हे तुम्हाला आम्हाला माणसाला, उत्पत्तीकर्त्याला याचा भेद नाहीये. अच्छा. ज्यानं ते निर्माण केले त्याच्यासाठी ते सगळं सेम आहे. सोने आणि माती दोन्ही त्यांना समान वाटती, व्यवहारी माणसांची वृत्ती नसते कधी संतांपाशी. हं, हं. त्यांना त्यांना व्यवहार कळत नाहीये. हं. त्यांना हे काय आहे, ह्याची वस्तू ही, त्याची वस्तू ती किंवा यातून काय ते कळत नाही. आपण तुलना कशाची करतो? महाराजांनी चिलीम घेतली म्हणून करतो. पण आपण गजानन महाराजांनी चिलीम कोणासाठी किंवा का का प्रसंग होता? काशीचा एक संन्यासी जेव्हा महाराजांकडे आला, तेव्हा तो महाराजांना भेटायला गेला. महाराजांना भेटायला जात असताना तिथं असलेला एक विठोबा घाटोळ नावाचा महाराजांचा भक्त होता. तो त्याला आत सोडत नव्हता. हं. तेव्हा त्यानं नवस केलेला, की माझी इच्छा सिद्धी झाली. महाराजांना मी काय देणार? जयासी जी वस्तू आवडते, तो भक्तासी ती देत असे. बरं. म्हणजे ज्याला जे आवडते तोच भक्ताला देतोय. संन्यासाला काय आवड असते, तर गांजा किंवा तंबाखू किंवा हे जे असतं तिकडं म्हणजे जे संन्यासी म्हणजे कुठले? परमसन्यासी नाही हं. म्हणत मी. जे अगदी सोडले नागा किंवा असे सगळं, सगळं. तिकडं असतात हं. तसे. तर तसा तो संन्यासी होता. तर तशा तो काशीमधनं आलेला इसम, तो म्हणे संन्यासी, की मी यांना महाराजांना हे देतो म्हणला. आणि म्हणजे त्याच्याकडे तर तेच होतं साधन म्हणून तो देतो म्हणला. मग तेव्हा तिथातली लोकं म्हणाले, "अरे तुला मारतील" म्हणले लोक. हां. महाराजांसारख्या परमविभूतीला असं देतोस काय?" म्हणून त्याला हाकलून दिलं. 1 झाला, 2 झाला. मग विठोबा गटोळ त्याला म्हणला, की म्हणला, "पैसे आहेत का?" म्हणलं. "सोडतो आत." म्हणला. जसा समर्थांचा कल्याण, हं. तसा गजानन महाराजांचा मी कल्याण म्हणले. बरं. माझी तिथं सगळं चालतंय म्हणले. "तू मला सांग, मी तुला सोडतो. रोकं असेल तर दे" म्हणला. झालं 2 मिनिटांनं आत गेले. गजानन महाराजांनी विठोबा घाटळला. अगदी मार, मार, मार मारला. महाराज म्हटला, "काय झालं?" शेवट हातानं मारायचं म्हटल्यावर काठीनं मारलं. वेताच्या काठीनं फोडला. बरं. तेव्हा महाराजांना तो म्हणला, "काय?" म्हणले, माझा बाजार उघड-उघड मांडतोस" म्हणले. "तुझ्यासारख्या नास्तिकांपेक्षा, तुझ्यासारख्या धर्माचा बाजार करणाऱ्यांपेक्षा मला उघड-उघड नास्तिक परवडतात." गजानन बरं. महाराज म्हणले, की "धर्माचा बाजार करण्यापेक्षा मला उघड-उघड नास्तिक परवडतात." महाराजांचा हा विचार कधी दिसला नाही. तेव्हा त्या हं. संन्याशाला आत बोलवून महाराज म्हणतात, "आण काय आणलेस ते दे." तेव्हा तो म्हणतो, "महाराज मला आपल्याला द्यायला काय नाही, तर माझ्याकडे एकच वस्तू आहे ती म्हणजे चिलीम. जोपर्यंत तुम्ही जे आहात, जोपर्यंत तो आपला अवतार आहे, तोपर्यंत ह्या चिलिमीला अंतर देऊ नका, म्हणजे मला अंतर देऊ नका." अच्छा. त्यापायी महाराजांनी ती चिलीम हातात धरलेली आहे. मग हं. म्हणून म्हटलं तसं हा प्रसंग महाराजांनी यातनं शिकवलेला दिसत नाही. पण आपण काय बघणार ते आपण ते उचलायची ती फॅक्ट उचलतो. हं. शंकर महाराज कलकत्त्यात गेलेले. कलकत्त्यात गेले असता एक कुटुंब मांसाहारात म्हणजे मांसाचे तुकडे करणारं म्हणजे म्हणतो ना खाटीक हं, समाज हं. किंवा खाटीक समाजाचे होते आणि त्यांच्या घरामध्ये हा व्यवसाय अंगीभूत व्यवसाय सगळा त्यांचा होता. आणि दरम्यान महाराज तिथं गेले, तर ते महाराज बघतात की तो म म हे शेळ्या किंवा मेंढ्या कापतोय. तर ते महाराजांना बघवत नाही आणि महाराजांना वाईट वाटतंय. महाराज म्हणतात, "ते कशासाठी जनावरांची हत्या आणि हे सगळं कशासाठी करतोस?" महाराज तिथं जातात. हे कामाला दोघं जण निघून जातात. घरात आल्यासरशी ती पूजेचं ताट घेऊन महाराजांना आलेली असते. ताट हातातनं खाली पडते का? तर शंकर महाराजांच्या शरीराचे तुकडे इकडे-तिकडे पडलेले असतात. हात बरं. वेगळा, पाय वेगळा, धड वेगळं, शरीर वेगळं, छिन्न-भिन्न झालेलं असतं. मूर्छा येऊन जमिनीवर पडलेल्या दोघांना महाराज पाणी मारून जागृत करतात आणि म्हणतात, "माझे तुकडे बघवत नसतील तर जनावरांचे करायचं धाडस कसं होतंय?" म्हणतात. मग त्या महाराजांनी ज्ञान ज्याला हठयोगाद्वारे, ज्ञानयोगाद्वारे, कर्मयोगाद्वारे खंडयोग जो ही जी केली म्हणतात ना, तुकडे जे हो, शरीराचे हो. केलेला खंडयोग म्हणतात. अशा अनेक योग मार्गांद्वारे महाराजांनी स्वतःची सिद्धता दाखवली. असं आपण करू शकू का? आपण काय घेतोय? महाराजांनी सिगारेट ओढली म्हणून मी ओढणार. हं. हल्लीची जी परंपरा आता एक काय म्हणतात, की स्पेशल कोड वर्ड ज्याला म्हणतात जेन झी पिढी किंवा हे सगळं आहे. हं. यांना काय घ्यायचं हे कळतच नाहीये. काय उचलायचं? त्यातनं काय घ्यायचं कळत नाही. प्रश्न विचारत आम्हाला आम्हाला दुसऱ्या-तिसऱ्या कोणीतरी सांगावं लागतं, की हे चांगलं आहे. मग आम्ही तिथपर्यंत जातो. आम्हाला हं. नासानं सांगावं लागतंय, की हे हं. असं आहे किंवा आम्हाला आम्हाला शास्त्रीय एक हं. गोष्ट सामान्यतः विचार करण्यासारखी आहे, की ज्या परंपरांमध्ये, ज्या धर्मशास्त्रामध्ये किंवा ज्या शास्त्र मार्गामध्ये कधी कुणाचा अपमान करावा शिकवला नाही. गुरु परंपरा सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. साक्षात सदाशिवापासून सुरू झालेली गुरु परंपरेचा आदर्श आपल्या या भूमीत असताना हं. आपण काय घेतोय? की हां. त्यांनी सिगारेट ओढली, त्यांनी गांजा हे घेतोय. आपण म्हणलं तसं की त्यातून काय घ्यायचं तर गुरुभक्तीचं तेज, वाह! महाराजांचं प्रेम, महाराजांनी सांगितलेले मार्ग, महाराजांनी दिलेल्या वाटा हे आपण घ्यायला पाहिजे. हां. खरं मग आता आपण जो एक भक्ताचा प्रवास बघतोय ना, तर त्याच्यात आता
हा पॉइंट सुद्धा समजा आपण म्हणूयात, की सगळ्या पिढीला पटला आणि ते आता भक्ती मार्गात प्रॉपरली आलेले आहेत. मग भक्तांच्या मनात येणारा मेन प्रश्न म्हणजे आता आम्ही भक्ती मार्गात आलो. आम्ही स्वामींची किंवा कुठल्याही देवाची भक्ती करतोय. पण मग आमच्यावर संकट जी आधी येत होती त्याच्यापेक्षा वाढली. मग असं का झालं? हां, असं बऱ्याचदा होतंय. माझ्याकडेही लोक जेव्हा फोन करून किंवा येतात ते विचारतात, की "दादा असं करता ते हे वाढले." ह्याला एक सामान्य उत्तर आहे, की हे एक कॅल्क्युलेशन आहे. ते बरोबरी करण्याचं साधन परमेश्वर करत असतो, की आपण जेव्हा भगवंताला अनन्य भावाने शरण जातो, तेव्हा तो आपला योगक्षेम वाहतो. अर्थात गीतेतलं वचन, की "अनन्यास चिंतयन्तो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्." योगक्षेम वाहत असताना ते महाराज आपल्या केलेल्या कर्मांची सूची करून त्याची बरोबरी करत असतात. जसं एखादा पेला आपल्याकडे आहे आणि तो अगदी घाण, माती, दगडांनी भरलेला आहे आणि आपल्याकडे साधन फक्त पाणी आहे स्वच्छ करण्यासाठी. दुसरं, तिसरं निर्माण आहे काही नाही. आपण काय करू? एकसारखं पाणी ओतत राहू. हं, जेव्हा एकसारखं पाणी ओतत राहणार एका ठराविक मर्यादेनंतर ती घाण बाहेर जाणार. ही बरोबर. घाण बाहेर जाणं म्हणजेच त्रास होणं. आपल्याकडे षड्रिप, मद, मत्सर, माया, लोभ हे सगळे षड्रिपूंनी शरीर विकारांनी भरलेलं आहे. जेव्हा नामरूपाचा गलबला होतो आणि आपण भगवंताकडे आकृष्टित होतो, त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळं त्रास किंवा अशा रूपानं बाहेर पडायला लागतंय हं, आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं टिकून राहणं गरजेचं. कारण कलीचा महिमा आहे. कली बरं. सांगतो, "हे करून काय मिळालं? हे करून काय मिळणार आहे?" हे कली आपले हं, कान फुंकत असतो, की "हे हं, करू नकोस, हे बंद कर." त्यावेळेत भक्तिमार्गात टिकून राहणं, त्यावेळेत त्या भगवंतापाशी टिकून राहतो. तो आजन्म त्याच्याजवळ राहतो. बरं. पण मग आता मी केलेली जी भक्ती आहे किंवा मी केलेलं नाम आहे, हे भगवंतापर्यंत पोहोचतंय किंवा मी जी भक्ती करतोय हे बरोबर करतोय, हे मी कसं काय मला कळू शकेल? एक सामान्य बाब आहे, की ज्या माणसाला म्हणजे असं म्हणतात, की साधकाचा सेवा करता साधुत्वापर्यंतचा प्रवास म्हणजे सेवा. म्हणजे प्रत्येक साधकाचा साधू होतो. साधू कुणाला म्हणावं? वेशधारी नसावा साधू, हं, बाह्यातकारी नसावा साधू, अंतर्यामी असावा साधू, ज्याला 6 धुता येतात असा असावा साधू. बरं, 6 म्हणजे काय? षड्रिपू. बरं. मद, मत्सर, माया, दैत्य, लोभ हे ज्याला धुता येतात तो साधू. आणि अशी सेवा करता साधकाचा साधू होणं हे मान्य आहे. पण मनुष्यानं साधू झाल्यानंतर स्वामी होऊ नये, बरं. मालक होऊ नये. आणि हे जेव्हा आपण म्हणतो ना, की मालक व्हायला लागतो किंवा काय व्हायला लागतो, त्या प्रत्येक घडीला चांगले किंवा वाईट आपल्या बाबतीत प्रसंग घडून भगवंत दाखवतो, की तुझी सेवा कुठं पोहोचायली आहे. अच्छा. तुझी सेवा कशा पद्धतीने पोहोचायला लागली आहे. तुला काय आत्ता आत्ता मगाशीच उदाहरण सांगतो. मी आपल्या पॉडकास्टला येत असताना माझ्यासोबत अभिजितजी होते. त्यांना अभिषेकजी मी त्यांना म्हणलं, की "दादा असं-असं" म्हणलं, "मला पॉडकास्टची एक गोष्ट चांगली वाटते, की तिथं झोप येत नाही. का तर हां. एसी गार असतो आणि थंड ह्याच्यात बोललं जातंय. कारण प्रवासामुळं, कार्यक्रमांमुळं कुठं बसेल तिथं झोप लागते अशी परिस्थिती आहे. आणि इथं आलं आणि बरोबर मला कानावर पडलं, की आज एसी नाही चालू आहे. म्हणजे महाराज काय म्हणतात, मार्ग द्यायचा आहे, सांगायचा आहे ना, तर उन्हात-तान्हात कशातही ती सांगायची. त्याच ऊर्जेची तयारी पाहिजे. तयारी आहे का? हे बघतात. हेच अनुभव आहेत. अरे वाह! महाराज घडी-घडीला वेगवेगळ्या गोष्टींना एका स्वच्छ आणि कोल्हापुरी भाषेत सांगायचं ना, तर लायकी दाखवायचं काम करतात. हां. लायकी दाखवायचं. का? तर जेव्हा पूर्वीच्या कुठल्याही कथा तुम्ही ऐकल्या असाल, तर त्याच्यात असायचं बघा, की एक आटपाट नगर होतं. तिथे एक हो. हे होता, तिथे एक असं तसं. त्याच्यात शेवटी एक वाक्य काय व्हायचं? "उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू टाकू नये." नये. असं कायमचं वाक्य होतं बघा. करेक्ट. "उतू नये, मातू नये" का? तर हे ह्यासाठीच, की जेव्हा सेवा वाढते, तेव्हा अहंकार वाढतो. कारण हं. जेव्हा सिद्धी मिळते, तेव्हा प्रसिद्धी मिळते आणि प्रसिद्धीची हवा कानात जाते, तेव्हा अहंकार वाढतो. हां. तुम्ही ह्याच्यावर नाथ महाराजांचं एक भारुड आहे बघा, की नाथ महाराजांना एक एका ह्याच्यातमध्ये महाराज विचारतात, की "महाराज काय सोडावं?" तेव्हा महाराज काय म्हणतात, की कीर्तनाला गेले असताना लोकांसमोर मी हा कायम प्रसंग सांगतो, की "सत्वर पाव गं भवानी आई हां. जो रोडगा वाहीन तुला." तुला. त्यात ते पद आहे, की "सासरा माझा बाजारी गेला, तिकडंच खपू दे त्याला." हां. सासरा माझा बाजारी गेला, तिकडंच खपू दे. सासू माझी जाच करती, बटीक कर गं तिला, नंदेचं कार्ट किरकिर करतंय. म्हणजे अशी महाराजांनी त्याच्यात ती पदरचना केलेली आहे. तर महाराज त्यात सासरा माझा बाजारी गेला कोणाला म्हणतात? हं, हं. बाजारी सासरा जातो तो कोण? बाजारी कोण फिरतोय आपण. हं. पण आपल्यामध्ये काय फिरतो? आपल्या सुप्त रूपाने आपला अहंकार. हां. तो बाजारी जो गेलाय त्याला मारून टाक म्हणतात. ओके. सासू जी आपल्याला त्रास देते आहे, तिला संपून टाक. नंदेचं कार्ट म्हणजे ईर्ष्या, मद, माया, मोह हे सगळं कापून टाक. सासू म्हणजे कल्पना. कुठल्याही गोष्टीची अविवेकी कल्पना
हत्यारपणा करून स्वतःच्या आयुष्याचं मातेरं करून घेऊ नको. आणि सगळ्यात शेवटी सगळीच मरून जाऊ देत, एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगाबाईन तुला म्हणतात. का? तर सगळी मरून जाऊ देत म्हणजे काय? हे सगळं षडरिपू, मद, माया, मत्सर, लोभ हे ज्या दिवशी मरून जाईल, तेव्हाच मला गुरुतत्वाचा आविष्कार होईल. वाह! अशा पद्धतीने आपण जेव्हा सेवा करतो, तेव्हा हे सगळं अहंकार पहिल्यांदा सगळ्याचा ठेचावा लागतो अहंकार आणि तो गुरुतत्वाकडनं ठेचला जातो. दुसऱ्यांदा आपल्याला ईर्ष्या, आपण एखाद्या गोष्टीची सेवा करता करता प्रत्येक सेवेकऱ्याकडनं एक गोष्ट घडत असते, की मला कुणी चांगलं म्हणावं हे माझ्या हातात नाहीये. बरं. पण प्रत्येकाची इच्छा असते मला कुणीतरी चांगलं म्हणावं. का? तर मी ही सेवा केली, मी हे फूल वाहिले, एक वस्तू वाहिली. याच्या बाबतीत मी एक कायम प्रसंग सांगतो. प्रसंग आहे रामायणातला. म्हणजे दुजोरा ह्याला एक प्रसंग म्हणून दिला तर बरा आहे, की कुठलाही नामोल्लेख किंवा कुठलाही ग्रंथ उल्लेख न करता परंपरागत ऐकलेला अनुभव म्हणून सांगतो, की एक रामायण झालं. रामायण झाल्यानंतर बिभीषणाकडे भगवान महर्षी नारद गेले. नारद म्हणाले, "भगवान काय करताय?" तेव्हा बिभीषण म्हणाले, लंकाधिपती होते ना तेव्हा ते रावणानंतर. म्हणले, "काय नाही करताय? या पृथ्वीवरच्या उत्कृष्ट रामभक्तांची यादी करायला लागलोय" म्हणले. हां. "दाखवा तर बघू" म्हणले. वही ओलांडली गेली. 1, 2, 3, 4, 5 नावं. अशी नावं बघायला लागले. सगळी 100, 200, 300, 500 नावं बघितली. त्या नावात एक नाव दिसलं नाही, ते म्हणजे श्री हनुमान. हां. हनुमंताचं नाव दिसलं नाही म्हटल्यावर आश्चर्यमुद्रेनं माता लक्ष्मींच्या शापाप्रमाणे महर्षी नारद उठले आणि थेट थेट उड्डाण ठोकलं अयोध्येकडं. ते म्हणजे भगवान श्री रामचंद्रांकडं. नाही, भगवान गेले हनुमंताकडे गेले. हनुमंताला सांगितलं, "तुझं नाव नाही. आता मला लग्नाला बोलवलं नाही हे मान्य आहे. पण हिला बोलवलं आणि ही माझ्या कानात येऊन भरते, हा त्रास फार मोठा हां. असतो." त्या पद्धतीनं देवादिदेव महर्षी महर्षी जेव्हा हनुमंताकडे गेले, तेव्हा हनुमंताला सांगितलं, की "सगळी यादी झाली आहे. उत्कृष्ट रामभक्तांची यादी झाली. यात तुझं नाव नाही." देवाधिदेव जरी असले तरी त्यांना राग आला नाही. भगवंतावर राग करणे इतका साधक तो हनुमान नाहीत. हो. हनुमान तिथे गेले. हनुमंताला फक्त वाईट वाटलं. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं राहू दे, 100रावं तरी माझं नाव वाचायला पाहिजे होतं. हां, हां. या भावनेनं हनुमान उठले, अयोध्येमध्ये गेले. भगवान श्री रामचंद्रांना अष्टांग प्रणाम केला. माता सीता तिथं बसलेल्या. माता सीतानं नमस्कार केला. माता म्हणल्या, "सुता काय झालं?" म्हटल्या, "दुसरं तिसरं काही नाही झालं. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय, की माझं ह्या सगळ्यामध्ये नाव नाहीये गं. मला वाईट वाटतंय" म्हणले, की "माझं नाव नाही." तेव्हा माता म्हणाले, "इकडे या." दालनाबाहेर असलेली वही उघडली गेली. वहीच्या तिथं रामचंद्र भगवंताच्या बाहेरच्या टेबलवरचे वहीचं पान उघडलं. पहिल्या पानावरचं नाव होतं श्री हनुमान. हनुमंतांना प्रश्न पडला, की तिथं जिथं रामभक्तांची यादी चालू आहे, तिथं माझं नाव नाही. हां. पण इथं नाव आहे, हे नाव काय करायचं म्हणला. मला रामभक्तांची यादीत असणं गरजेचं आहे. हां. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या कुठल्या यादीत असलं नसलं मला फरक पडत नाही. तेव्हा मातांचं विधान आहे, किशोरी कुमारी अर्थात माता सीता म्हणाल्या, "सुता एक गोष्ट लक्षात ठेवा" म्हणाल्या, "तिथं जी यादी चाललेली आहे, ती उत्कृष्ट रामभक्तांची यादी एक रामभक्तच करायला लागलाय. पण इथं अयोध्येमध्ये जी यादी आहे, जी आत्ता आपण पाहिली, ती यादी साक्षात त्रिभुवनाचे पालक श्री रामचंद्र भगवंतांनी केलेली आहे आणि वाह! ह्या यादीत आपलं नाव पहिलं आहे. पहिलं आहे. कुणाच्या यादीत असावं, हं. कुणी मला चांगलं म्हणावं, कुणाच्यासाठी सेवा करावी, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, तोपर्यंत ती सेवा रुजू होत नाही. त्यामुळं कायम सगळ्या सेवेकरांनी सेवार्थ भाव ठेवत असताना ही गोष्ट लक्षात ठेवावी, की मला यातनं काय मारायचंय. भगवंत वेगवेगळ्या पद्धतीने दाखले देऊन, वेगवेगळे अनुभव देऊन, वेगवेगळी अनुभूती देऊन आपल्याला ती योग्यता किंवा ती एक भरून काढत असतो. ती उणीव असली तर भरून काढतो. जाणीव करून द्यायची असेल तर जाणीव करून देतो. बरं. तर या दोन्ही गोष्टी सेवा माध्यमातून आपोआप आपल्या बाबतीत घडत असतात. मग ते सेवेकराच्या माध्यमातून कुणाकडून सांगितलं जाईल, ह्याच्याकडनं सांगितलं जाईल, त्याच्याकडून सांगितलं जाईल. पण भगवंत ते करतो. फक्त म्हटलं तसं, की अहंकार सोडून जो हां. मनुष्य सेवेमध्ये पडतो, त्याला मानापमान राहत नाही. कारण हे स्वामी महाराजांच्या बाबतीतही आहे. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये असताना बाळाप्पा महाराज माझ्या घरची पार्श्वभूमी अगदी सोहळ्या ओवाळ्याची शिष्टाचाराची होती. बाळाप्पा महाराज स्वामींसमोर गेले. त्यावेळेला पानं वाढायची चाललेली, पंक्ती चाललेली. तेव्हा भक्तांनी सांगितलं, "बाळाप्पा महाराज पानं वाढा." तेव्हा महाराज म्हणाले, "माझी शिवाराधना झाली आहे. शिवाची पूजा झाल्याशिवाय सोवळं भ्रष्ट होईल म्हणून मी अन्नाला हात लावत नाही." बरं. तेव्हा स्वामींनी हाक मारून घेतली. म्हणाले, "बाळा इकडे आहे." म्हणे, "काय झालं?" तर इतकंच सांगतो म्हणले, "लक्षात ठेव, निर्लज्जव गुरुसन्निधौ." महाराज म्हणाले, काय शास्त्रात वचन आहे, निर्लज्जव गुरुसन्निधौ. गुरुच्या चरणामध्ये जर जात असशील तर निर्लज्ज होऊन सेवा करायला शिक. वाह! जो निर्लज्ज होऊन सेवा करतो तोच सेवेकरी होतो. म्हणून महाराजांची सेवा किंवा स्वामींची, दत्त महाराजांची सेवा करताना निर्लज्ज होऊन, अर्थात सगळी लज्जा म्हणजे कुठली लज्जा?
जी काम करताना येणारे चप्पल कसं उचलू, शौचालय कसं धुवू, हे हं. काम कसं करू, ते काम कसं करू, ही लज्जा सोडून सगळं हे माझ्या सेवेचं फळ महाराज मला देणार आहेत. आणि सगळ्यात शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची, की कुठले खोलीतले बंद कॅमेरे चालू असतील नाही मला माहीत नाही. पण गाभाऱ्यात बसलेला कॅमेरा, अखंड त्रिभुवन सांभाळणारा कॅमेरा आहे. त्याला सगळं दिसतंय. तुम्ही हं. जे चांगलं करायला लागलाय, चांगल्याचं फळ देईल, वाईटाचा विनाश करील. हे बरोबर. ज्या माणसाला माहिती आहे त्याच्याकडनं सेवेतही कसली चूक होत नाही आणि महाराज त्याच्याकडनं ती चूक होऊही देत नाहीत. देत नाहीत. वाह! किती सुंदर पद्धतीने गुरुजींनी सांगितलेलं आहे. गुरुजी आता जसा तुमचा स्वामी सेवा सदन ट्रस्ट आहे. तुम्ही स्वामी सेवेकरी आहात. त्याच पद्धतीने आपल्या अक्कलकोटचे जे मालोजी राजे आहेत, मालोजी राजे, संयुक्त राजे भोसले तिसरे, त्यांनी सुद्धा आता सूर्यमणी आणि पादुकांचं दर्शन ठेवलं होतं. जे आता महाराष्ट्रभर विविध ठिकाणी सूर्यमणीचं दर्शन असेल, पादुकांचं दर्शन असेल ते करतात. तर त्याविषयी तुम्हाला काय एक लोकांना सांगायचं असेल किंवा उपदेश द्यायचा असेल? नाही, चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण काय होतंय आता जवळपास 150 वर्षानंतर सूर्यमणीचं दर्शन लोकांना होतंय. पण जसं आपण विचारलं, की सूर्यमणी किंवा हे दर्शन, तर वास्तविक ही खूप गरजेची गोष्ट होती. कारण बऱ्याचदा आता त्या त्या महाराजांच्या त्या ह्याच्यावरून किंवा हातात गोटी असते, त्यावरून सुद्धा अनेक अंधश्रद्धा लोकांना हो. पसरल्या, की ती गोटी असलेला फोटो घरात ठेवायचं नाही, हे काय नाही. म्हणजे आपण दोष कोणाचे काढायला लागलोय? ब्रह्मांड नायकाचे. ज्याच्या हातात समस्त ब्रह्मांड कोटी बरोबर. रूपानं, त्या सूर्यमणी रूपानं स्थिर आहे. त्याचे दोष आपण काढायला लागलो. तो सूर्यमणी ज्या मालोजी राजांच्या घरात आहे, त्यांचेच आत्ताचे राजे आपल्याला ह्या योगायोगानं 150 वर्षानंतर तो सूर्यमणी राजघराण्यातून बरोबर. बाहेर येतो. म्हणजे अशी परंपरा असते, की राजघराण्यातले देव बघण्यासाठी हे राजपुरोहित किंवा त्या राजघराण्यातलेच व्यक्ती तिथं जातात, बरोबर. देवांचं दर्शन घेतात आणि बाहेर येतात. अन्य माणसं किंवा कोणत्या राजघरामध्ये किंवा देवघरामध्ये जात नाहीत. पण बरं. योगायोगानं राजांनी एवढा मोठा पुढाकार घेतला, की ते स्वामी समर्थ महाराजांच्या चरण पादुका आणि सूर्यमणी बाहेर येतोय. आता कोल्हापूरला कोल्हापूरचे आदरणीय संस्थानिक हं, हं. श्रीमान शाहू महाराज असतील, हो, श्रीमान मालोजीराजे यांच्या पुढाकारानं कोल्हापुरातही तो आणला गेला. हो. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये असलेल्या अंबा देवघरात अर्थात भवानी मंडपामध्ये तो भक्तांना दर्शनासाठी ठेवला गेला. तिथून आपले सातारा गाडेकर श्रीमान श्री उदयन महाराजांच्या घरात तो आणला गेला. आणला गेला. तिथून पुण्यात आणला गेला. ही म्हणजे फार एक वेगळी गोष्ट आहे. हं, हं. आता मुंबईलाही कार्यक्रम होण्याचा हो. विचारात आहे राजांचा. तर एक कौतुकाची बाब हीच की लोकांना त्या सूर्यमणीचं दर्शन घडतंय. हं. कित्येक वर्षानंतर 150 तो कुठे आहे किंवा काय याच्याबद्दल माहितीच काहीच नाही. माहिती नव्हती. तर खरं राजांकडे आहे, राजघराण्यात आहे इतकंच माहीत होतं. हं, हं. पण तो आज राजांच्या रूपानं तो आपल्या समोर येतोय. ही बाब खरंच खूप खूप कौतुकाची आहे. हो. चालेल. आणि एक जाता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटेल. आत्ता अक्कलकोट असेल, शेगाव असेल, महाराज म्हणजे गजानन महाराज असतील, स्वामी असतील, अजूनही तिथे आहेत, असं मानलं जातं आणि म्हणलंही जातं. तर या स्थानांचं काय विशेष महत्त्व आहे आणि या स्थानांना वर्षातून एकदा तरी का जावं? कमीत कमी हं. एकदा? ह्याचं उत्तर असं आहे, की ब्रह्मलोक वैकुंठ कैलास याहून श्रेष्ठता शेगाव अक्कलकोटास. कारण तेथे होता निवास एका थोर महात्म्याचा. वाह! देवांहुनी भक्त थोर, भक्तांचा होतो देव चाकर. याचे दाखले आजवर अगणित जगी सापडती. म्हणजे ज्या ठिकाणी साक्षात त्रिभुवनाच्या पालकाला येऊन राहावंसं वाटलं, ते स्थान साधं नाही आहे. ज्या हं. ठिकाणी भगवंताला अक्कलकोट म्हणजे अक्कल म्हणजे म्हणतात ना चक्षु किंवा प्रज्ञा, बरोबर. ज्याला आपण प्रज्ञापुरी जे नाव म्हणतो ना, हो. प्रज्ञा जी प्रज्ञेची पुरी आहे. ज्या ठिकाणी चक्षु सुधारला जातो, ज्या ठिकाणी आपल्या बुद्धीला जिथं लागलेला गंज आहे तो धुतला जातो, ते गाव म्हणजे अक्कलकोट आहे. हं. साक्षात परब्रह्माला ज्या ठिकाणी निवास करावा वाटला, ज्या परब्रह्माच्या डोक्यामध्ये ते गाव आलं, ते गाव म्हणजे आपल्यासाठी वैकुंठाहून, कैलासाहून प्राणप्रिय आहे. मी मध्यंतरीच एक गोष्ट बोललो, की आज वेळ आहे तोपर्यंत हं, एकदा हं. अक्कलकोटला, शेगावला जाऊन या. कारण काळ असा येईल, की वृंदावन, मथुरेपेक्षाही लोकं तिथं जास्त जातील. वाह! विशेष करून जर आपण म्हटलं ना, शेगावमध्ये आपण कधी गेलात, हं, हं. तर बघण्यासारखी एक प्रामुख्याने गोष्ट म्हणजे शेगावची असलेली स्वच्छता. हो. ज्या शिवशंकर भाऊ पाटलांनी हा ढाचा सगळा बसवून दिला, तो स्वच्छताप्रिय म्हणजे शिवशंकर भाऊ पाटील हे पाण्याची बाटली सुद्धा घरात आणून प्यायचे. हो. इतकं त्यांचं त्या ट्रस्टवर किंवा मंदिरावर असलेलं प्रेम, हं, की हं. एक रुपयाही घेऊ नये. त्यांच्या बाबतीत एक प्रसंग आहे, की ज्या दरम्यान मन नदीचं पाणी आणून आनंद साधकरचा प्रकल्प केला आणि तेव्हा काही लागलेल्या गरजांसाठी किंवा कोरोनाच्या काळामध्ये ज्या गरजांसाठी पैसे शेगाव संस्थानला दिले गेले,
त्यातले सगळे उरलेले पैसे जे होते ते त्यांनी अगदी अधिकृतरित्या पेपर वर्किंग करून सरकारला परत केले. बरं. बाकी सगळं काम हे करून म्हणजे आपण म्हणतो की नाही, की एक निस्सीम सेवा किंवा निस्पृह सेवा हे शेगावचं ब्रीद, आपल्या अक्कलकोटचं ब्रीद, या सगळ्या पद्धतीने हे सगळं चालत राहिलंय. या क्षेत्रामध्ये महाराजांनी वाक्य वापरलं स्वामी महाराजांनी, की अक्कलकोटात आल्यावर मूळ वडाचं झाड दत्तनगर म्हणाले. मूळ, मूळ, हं. मूळ पुरुष बरोबर. महाराज म्हणाले. तर ते मूळ पुरुषाचं महास्थान असलेली प्रज्ञापुरी हं. अर्थात आपला अक्कलकोट, ज्या ठिकाणी साक्षात परब्रह्म अखंड रूपात निवास करतोय. आजही स्वामी समर्थ महाराज समाधी मठामध्ये समाधीस्थ आहेत. हो. आजही महाराज त्या पद्मासन अवस्थेमध्ये त्या समाधी मठामध्ये 3.5 पायऱ्या खाली गेल्यानंतर आहे. तिथे गेल्यानंतर ती ऊर्जा, ते चैतन्य, ते तेज एक वेगळ्या पद्धतीनं जाणवतंय. फक्त ते बघण्याची दृष्टी आपण आणली पाहिजे. कारण भगवंत असा सहज भेटणार नाहीये. कारण त्याच्यासमोर मी एक कॅल्क्युलेशनचा जर ढाचा बघितला, तर समजा आपली लोकसंख्या एक 12-13 कोटी महाराष्ट्राची घ्या. याच्यामधून एक ठराविक बोटावर मोजण्यासारखी 2 कोटी स्वामी भक्त असतील किंवा सगळे मिळून जरी 2 कोटी सगळे होल वर्ल्ड घेतले, तर ह्या 2 कोटी माणसांनी स्वामी केलं असेल, तर स्वामी महाराज त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हं. काहीतरी क्रायटेरिया लावतील की हो. नाही? महाराजांचा क्रायटेरिया एकच आहे, तो म्हणजे नामरूप. वाह! नामापेक्षा पुढं काही नाही. एकदा गोंदवलेकर महाराजांना प्रश्न विचारला, "महाराज, नाम किती मोठा आहे?" तेव्हा गोंदवलेकर महाराज म्हणाले, ज्याच्या घरी घेतले जाते राम नाम, तयाच्या द्वारी होऊन बसतो मी श्वान." बरं. विचार करा, की इतक्या परमविभूतीनं ज्याच्या दारामध्ये संन्यासी, साधू, महंत, अनेक आचार्य, अनेक मोठमोठे विद्वान ज्याच्या पायावर लोटांगण घालतात, असे परमपूज्य संतवर्य श्री गोंदवलेकर महाराज, त्यांनी नामापुढे स्वतःला श्वानाची उपाधी द्यावी, इतकं नाम मोठं आहे. ते नाम घेतलं तर स्वामी महाराज असतील, दत्त महाराज असतील, गजानन महाराज असतील, कुठलेही असतील, हे संत महंत किंवा हे भगवंत आपल्याला ते फक्त नामरूपानं भेटतील. आणि ते त्या अक्कलकोटात, ते शेगावात आजही चिदानंद रूपम आपण म्हणतो ना, शिवोहम शिवम, तसं चिदानंद रूपानं ते बसलेले आहेत. भक्तांची इच्छा ते तिथं बसून आज त्रिभुवनाची फेरी करून पूर्ण करतायत. पूर्ण करतात. वाह! आणि सॉरी जाता अजून एक प्रश्न विचारतो. कारण आता तुम्ही बोलता एकदम मला आठवलं, की आजकाल जे आपण आजूबाजूला बघताना काही-काही लोकं अंधश्रद्धेने काही-काही गोष्टी करतात. तर असा एक विचार येतो, की ज्यावेळी स्वामी महाराज असतील किंवा गजानन महाराज असतील, त्याही अशा पद्धतीचे लोकं असतीलच, की हो. काहीतरी बुवाबाजी करणं किंवा खोट्या गोष्टी खऱ्या आहेत म्हणून सांगणं. तर त्यावेळी मग स्वामींनी काय केलं असेल किंवा काय केलेलं आहे? गजानन महाराज शेगावमध्ये असतानाच महाराज जेव्हा हरिपाटलाच्या मळ्यामध्ये बसले होते, म्हणजे खंडू पाटील, हरी पाटील ही भाऊबंदकी सगळी त्यांच्या मळ्यात जेव्हा बसले होते, त्यावेळेला तिथं एक तैलंगी ब्राह्मण आले. त्या तैलंगी ब्राह्मणांचा वेद म्हणता येत नाही, मंत्रांमन गरवण महाराजांनी केलं. तसेच तेव्हा संन्यासीही तिथं आले आणि ते महाराजांना म्हणाले, तिथल्या हरिपाटलाला म्हणाले, की "आम्हाला गांजा दे, गांजा प्यायला द्या." तर ते म्हणाले, "गांजा आज नाही, आज शिरापुरी खावा आणि जावा." तर म्हणले, "इथं गांजा पितोय पण तुमचा गजानन महाराज, त्याला द्यायला आहे." म्हणले, "आम्हाला नाही." असं महाराजांच्या अथवा-तथवा भाषण करून अपमान करण्याचा प्रयत्न केला. त्या ब्रह्मगिरी गोसाव्याला महाराजांनी, तेव्हा त्यानं एक आख्यान केलं रात्री. तेव्हा त्या आख्यानात त्याच्या तोंडातनं बाहेर शब्द काय पडले, की "नयनम छिन्दन्ति शस्त्राणि, नयनम दहति पावकः, न चैनम क्लेदयन्त्यापो शोषयति मारुतः." म्हणजे आत्मा पाण्याने भिजत नाही, वाऱ्याने सुकत नाही, अग्नीने जळत नाही, आत्मा अमर आहे. वाह! असं त्यानं वर्णन केलं आणि त्याच सरशी तेव्हा त्याला ती पलंग महाराजांनी लीला केल्यासारखं केलं आणि महाराज ज्या पलंगावर बसले त्या पलंगाला आग लागली. पूर्ण पलंग पेटून गेला. पेटून गेल्या सगळा सगळे भक्त महाराजांना म्हणायला लागले, "महाराज चला, उठा आता, उतरा आपल्याला हे होईल, भाजल." तेव्हा महाराज म्हणाले, "या महाराज ब्रह्मगिरी, बसा आता पलंगावरी. श्रीहरीने आणली तात्काळ वेळ परीक्षेची." म्हणतात, की बरं. श्रीहरीने तात्काळ वेळ आणल्या परीक्षेची. चला या महाराज ब्रह्मगिरी, बसा आता पलंगावरी. म्हणतात, आत्ताच तर म्हणाला ना, आत्मा जळत नाही, आत्मा हां. विझत नाही, आत्मा विझत नाही. म्हणतात, शिरापुरी करण्यासाठी प्रवचन करू नये, शिरापुरी करण्यासाठी आख्यान करू नये. जे जे जयाने सांगावे, ते ते तयाने आचरावे. शब्द छलासी न करावे, लोकासी दावण्या निरर्थक. लोकांना दाखवायला हे करू नकोस म्हणले आणि तेव्हा त्याला उपदेश केला आणि मग त्या गोसाव्याचा उद्धार झाला. हं. तर असं म्हणजे त्या गोसाव्या आणि शेवटी याचा सार काय आहे? महाराज म्हणाले, महाराजांना भक्ताने विचारलं, "महाराज एवढं सगळं झालं आपल्याला भासलं नाही काय?" तेव्हा महाराज म्हणले, "ही सगळी माया होती." अच्छा. विचार करा, मायारूप परब्रह्म आहे, त्याच्यावर माया करणं किंवा त्याच्या भक्तावर माया करणं, लिंबू मिरच्या टाचण्या उतारे करणं शक्य नाही. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये असताना एक मांत्रिक महाराजांकडे आला. महाराज अगदी चिदानंद लीन शिवाहर शंकर नमामि शंकर चालू होतं.
महाराजांसमोर गेला आणि काहीतरी तंत्रमंत्र विद्या करून महाराजांपर्यंत जायचा प्रयत्न केला. अग्निज्वाळा पेटल्या आणि तो लांब राहिला. तेव्हा महाराज म्हणले, "तू केलीस ती माया होती, मी स्वतःच माया आहे, लक्षात ठेव" म्हणले. बर. मी स्वतःच माया आहे. तू केलीस तिला माया म्हणतात, पण मी स्वतःच माया आहे. मायारूप परब्रह्मासमोर हे तंत्र, मंत्र, यंत्र, विद्या सगळं शून्य आहे. कारण सगळं हे त्याच्या अधीनस्थ आहे. म्हणजे हम्म. तो सगळं तंत्ररूप, मंत्ररूप, यंत्ररूप, शास्त्ररूप, कर्मरूप, भक्तिरूप, योगरूप हे सगळी रूप ही त्याची आहेत. त्यांची. त्यानं फक्त भगवंतानं दाखवण्यासाठी लीला करून हे सगळे अवतार सोहळे संपन्न केलेले आहेत. त्यामुळे महाराजांच्या भक्तांनी कायम एक गोष्ट लक्षात ठेवावी, की त्यांचं कल्याण फक्त एकाच गोष्टीत आहे, ते म्हणजे त्यांनी केलेल्या सेवेमध्ये. ह्याच्या पलीकडे स्वामी समर्थ महाराजांना तुमच्याकडून काही नको आहे. 10 बोटांची करुणी केळं, मस्तिष्काचे करुणी श्रीफळ, अर्पा स्वामीला गीते. ही वा. 10 बोटं म्हणजे केळं ज्याच्याकडे आहेत, हा नारळ ज्याच्याकडे आहे आणि तो देण्याची तयारी ज्याची आहे, त्याचा उद्धार होतो म्हणजे होतो. दुसरं, तिसरं महाराजांना तुमचं वस्त्र, पेढे, बर्फी काय नको. हे सगळं अक्कलकोटात चिक्कार पडलंय. लाखो लोक जातात, सगळं ठेवतात. तिथं समाधी मठ आहे, महाराजांचा वटवृक्ष मठ आहे, सगळं ठेवतात. तुमच्याकडून महाराजांना इथं काय पाहिजे? तर भक्ती, भाव, साधं ह्याच्या पलीकडे काही काही काही. काही काही नको आहे महाराजांना. आणि मुळात वाचवणारा, करणारा, देणारा, उत्पत्ती करता स्थितीलाही उत्पत्ती ज्याच्या हातात आहे, त्याला आपल्या या छोट्या-मोठ्या गोष्टीचा मोह नाहीये. म्हणून कुठल्याही सेवेकरांना कसल्याही अंधश्रद्धेच्या अवडंबरामध्ये अडकू नये. कुठल्याही साध्या-साध्या अभूलथापांना बळी पडू नये. आणि कुणीही मी म्हटलं तसं की बाबा, बुवा तुमचं कल्याण करू शकत नाही. तुमचं कल्याण करू शकतो एकच तुमची तुम्ही. भक्ती. वा. त्याच्या पलीकडे काही नाही. वा. गुरुजी, तुम्ही एवढा आलात आणि आपण एवढ्या मस्त गप्पा मारल्या, तुम्ही एवढे छान उपदेश केले, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. तुम्ही इन्व्हाईट केलं याबद्दल आपले खूप खूप आभार. आमची श्री स्वामी एक काय म्हणतात बकेट लिस्ट असते ना पॉडकास्टची, तर तसे तुम्ही गेस्ट आहात आणि ती आमची आज इच्छा पूर्ण झाली. स्वामी सो ही सगळी स्वामींचीच इच्छा असं आपण म्हणूयात. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की डिस्क्रिप्शनमध्ये गुरुजींचे डिटेल्स दिलेले आहेत. आय एम शुअर बऱ्यापैकी लोकं तुम्ही फॉलो करत असणार आहात ऑलरेडी. पण जे फॉलो करत नसतील तर त्यांनी प्लीज गुरुजींना Instagramवर फॉलो करा. YouTubeचं चॅनल मी लिंक त्याची दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. आजचा पॉडकास्ट कसा वाटला हा आम्हाला कमेंट्स मार्फत सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा सांगा. म्हणजे आम्ही जेव्हा पार्ट 2 करू त्यावेळी ते प्रश्न सुद्धा आम्ही गुरुजींना नक्कीच विचारू. गुरुजी, पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. आणि आमचं स्वीट टॉक्सचं रिच्युअल आहे की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो अच्छा. आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. तर आजचा पॉडकास्ट आपण एंड करूयात. श्री